सर्वजण आलेत म्हणजे आता मला लेक्चर लॉक करायला काय हरकत नाही. लेक्चर लॉक करून मी सुरू करतोय. ओके, काल जे आले नव्हते त्यांच्यासाठी थोडक्यात आपण एक काय करू, जे नवीन आहेत न्यू आहेत त्यांच्यासाठी एक 5-10 मिनिटामध्ये आपण रिवाइज करू. मग कालचा जो झालेला पार्ट आहे तो, आणि नंतर आपण काय करू, कंटिन्यू करू. याची तुम्हाला लिंक सुद्धा शेअर केली जाईल नंतर, जिथं लेक्चर अवेलेबल येतं म्हणजे हे करून. ही जी लेक्चर सिरीज आपली संपूर्ण आपण घेत आहोत तो ती जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र येथे आपण काय केलेली ही लेक्चर सिरीज संपूर्ण आयोजित केलेली आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र आयोजित ही लेक्चर सिरीज तुमच्यासाठी एकंदरीत 2021 साठी जे कोणी राज्यसेवा, कंबाईन, PSI, STI एक्झामची जी तयारी करतात, तसेच UPSC साठी सुद्धा ही कशी असेल, बेनिफिशियल असेल ही लेक्चर सिरीज. थोडक्यात माझ्याविषयी, मी प्रशांत गावडे. मागील 2-3 वर्षापासून मी पुणे येथे विविध अकॅडमीमध्ये टीचिंगचा मला तसा एक्सपिरियन्स वगैरे आहे. मला जर तुम्हाला काय पर्सनली म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हे करता त्यावेळेस जे जेन्युइन प्रॉब्लेम असेल तरच व्हॉट्सअपवर मेसेज करत जावा, तसा मेसेज वगैरे करू नका. ठीक आहे, माझा टेलिग्रामची लिंक ही तुम्हाला इथं शेअर केलेली आहे मी माझ्या. काल जे आले नव्हते त्यांच्यासाठी थोडक्यात, आता जे आज नवीन आहेत त्यांच्यासाठी राज्यसेवा राज्यसेवा पूर्व परीक्षा. आता राज्यसेवाचा जो पेपर आहे, राज्यसेवा परीक्षा ही 3 स्टेजमध्ये आपली काय झालेली आहे, डिवाइड झालेली आहे. कोणकोणती? राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि मुलाखत. राज्यसेवा पूर्व परीक्षा ही ती किती, एकंदरीत 400 गुणांची ही राज्यसेवा पूर्व परीक्षा असते, आणि दुसरं राज्यसेवा मुख्य परीक्षा ही 800 गुणांची असते, आणि मुलाखत ही एकंदरीत किती, 100 गुणांची मुलाखत असते. हँड कोणी राईज करू नका, मध्ये हँड कोणी राईज करू नका. जे काय तुम्हाला बोलण्यासाठी जे आहे शेवटी मी चान्स देईल बोलण्यासाठी. शेवटी तुम्ही तुमचा काय प्रॉब्लेम वगैरे असेल तो काय करा, शेवटी मांडा. पूर्व परीक्षा, मग ह्या 3 स्टेज मधून तुम्हाला राज्यसेवेला काय करावं जावं लागतं. ह्या 3 स्टेज मधून गेल्यानंतरच तुम्ही काय करू शकता, म्हणजे फायनली तुम्हाला ज्या काय पोस्ट असतील त्यासाठी काय केलं जातं, सिलेक्शन केलं जातं. पहिल्यांदा पूर्व परीक्षेला तुम्हाला क्वालिफाय व्हावं लागतं, नंतर मुख्य परीक्षा, आणि नंतर इंटरव्ह्यूला तुम्हाला काय व्हावं लागतं, मुलाखतीला क्वालिफाय व्हावं लागतं. आता ही झालं राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या बाबतीत. राज्यसेवा पूर्व परीक्षा एकूण गुणांची किती, 400 गुणांची असते. त्याची वेबसाईट तुम्हाला सांगितली, www.mpsc.gov या वेबसाईटवरती काय होईल, तुम्हाला त्याचा सिलेबस वगैरे सर्व गोष्टी काय होतील, अवेलेबल होतील. आता जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं काम, या www.mpsc.gov.in ही जी वेबसाईट आहे, ह्या वेबसाईटवर जाऊन काय करायचं, राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल याचा सिलेबस डाउनलोड करायचा, आणि हा सिलेबस डाउनलोड करून तुम्ही काय करायचं, अभ्यास करा, त्याच्यावरून नजर घालवा सिलेबसवरून, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ऍक्च्युअली सिलेबस वगैरे कसा आहे तो राज्यसेवा पूर्व परीक्षेचा. थोडक्यात म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये पेपर 1 असतो. हा पेपर 1 जो आहे तो किती, 2 तासासाठी आहे पेपर 1, आणि एकंदरीत गुण जे आहेत पेपर 1 साठी ते 200 गुणांचा हा पेपर 1 असतो. पेपर 2 जो आहे तो 2 तासांचा पेपर 2 असतो, त्याचे तिथेही गुण किती असतात, 200 गुणांचा पेपर 2 असतो. पेपर 2 एकंदरीत CSAT म्हणजे मॅथ्स, रिझनिंग वर आधारित असतो. तसेच काय कॉम्प्रेन्शन, पॅसेज वगैरे असतील, हे पॅसेज वगैरे तुम्हाला त्याच्यावरून कसं एक वस्तुनिष्ठ स्वरूपाचे त्याच्यावरून तुम्हाला प्रश्न विचारले जातात, आणि ते तुम्हाला काय करावे लागतील, सॉल्व्ह वगैरे करावे लागतात. पेपर 1 मध्ये तसं 100 वस्तुनिष्ठ प्रश्न असतात, प्रत्येक क्वेश्चन किती असतो, 200 मार्कला असतो, आणि पेपर 2 मध्ये किती, 80 क्वेश्चन असतात, आणि प्रत्येक क्वेश्चन किती, 2.5 मार्कला असतो. नंतर जे विद्यार्थी राज्यसेवा पूर्व परीक्षेला क्वालिफाय झाले किंवा ज्यांचं नाव कट ऑफ लिस्ट मध्ये आलेत, अशा विद्यार्थ्यांना काय करता येते, राज्यसेवा मुख्य परीक्षा काय करू शकतात, ते देऊ शकतात. मग राज्यसेवा मुख्य परीक्षा ते अशा विद्यार्थ्यांसाठी बघा, जे विद्यार्थी राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय होतील त्यांच्यासाठी बघा, मराठी हा विषय मुख्य परीक्षेसाठी मराठी हा विषय कसा राहील, तुम्हाला तुमच्यासाठी अनिवार्य विषय असेल. तो जो असेल तो 100 गुणांचा असेल, वेळ किती असेल, 3 तासांचा वेळ असेल. हा एक प्रकारे तुम्हाला रायटिंग, तुम्हाला ह्याच्यामध्ये काही वस्तुनिष्ठ प्रश्न असतील, याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, रायटिंग वगैरे, जसं निबंध असेल, इंग्रजी उत्तरांचे मराठीत भाषांतर करायचं, सारांश लेखन, जसं तुम्ही 10वी पर्यंत जे मराठीचा पेपर लिहिला होता ना, सेम त्याच टाईपमध्ये थोडासा फक्त त्याच्यामध्ये चेंज वगैरे करून या सर्व गोष्टी दिलेल्या असतील. हे झालं
मुख्य परीक्षेमध्ये मराठीच्या बाबतीत. परत मुख्य परीक्षेमध्ये दुसरा असतो तो इंग्लिश असतो. इंग्लिश हा देखील कसा असतो तुमच्यासाठी कंपल्सरी असतो, ते बी 100 गुणांचा असतो. इंग्लिश हा पेपर सुद्धा 100 गुणांचा असतो आणि त्याच्यासाठी सुद्धा वेळ किती असते, एकंदरीत वेळ जी असते ती 3 तास ही वेळ दिलेली असते. एक मिनिट मध्ये आलेले मी तुम्हाला करतो, फक्त रब करतो. हा, राज्य GS1 दुसरा पेपर आहे तो म्हणजे कोणता, मराठी झाला, इंग्लिश झाला. मराठी इंग्लिश नंतर जो पेपर असतो तो कोणता असतो, GS1 चा पेपर असतो. आणि GS1 हा कशावर आधारित आहे, इतिहास आणि भूगोलवर आधारित हा GS1 पेपर हा तुमच्यासाठी असेल. एकूण गुण आहे GS1 साठी किती, 150 गुणांचा हा पेपर असेल. वेळ किती आहे, 2 तासाची आहे. इतिहास भूगोलमध्ये मग तो इतिहास भूगोलचा वगैरे सिलेबस. तर जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी एकदा वेबसाईटवर जाऊन काय करा, तो सिलेबस डाउनलोड करा आणि त्याचा तुम्ही काय करा, अभ्यास करा. तुमच्या लक्षात येईल. आजचं तुमच्यासाठी नवीन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हेच काम असेल. आता मी विस्तृतपणे हे प्रत्येक सिलेबसचा पॉईंट काय करणार नाही, वाचत बसणार नाही आजच्या लेक्चरला. फक्त तुम्हाला एक जस्ट आढावा देईल 5 मिनिटांमध्ये राज्यसेवेविषयीचा. भूगोल असतो, त्याच्यामध्ये भूगोल व कृषीचं बी म्हणजे थोडक्यात दिलेलं असतं. GS2 दुसरा पेपर असतो तो म्हणजे GS2 हा सामान्य अध्ययन 2 किंवा GS2 ह्याच्यामध्ये काय असतं, क्वालिटी असतं. म्हणजे एक प्रकारे आपली जी भारतीय राज्यघटना आहे, भारतीय राज्यघटना कशा प्रकारे बनली गेली किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये किती कलमे आहेत, मग त्या प्रत्येक कलमांविषयी विस्तृत माहिती वगैरे असेल. या सर्व गोष्टींचा तुम्हाला काय करायचं, GS2 मध्ये अभ्यास करायचा. विशेषतः ते कसं असेल, महाराष्ट्राच्या संदर्भात असेल. तसेच कायदा वगैरे हे GS2 मध्ये तुम्हाला. आणि हा एकूण गुणला GS2 जो असेल तो सुद्धा एकूण गुण सुद्धा किती असतील, 150 गुणांचा हा पेपर असेल GS2. आणि वेळ जो असेल GS2 साठी किती, 2 तास हा वेळ असेल. GS2 नंतर तुमच्यासाठी मुख्य परीक्षेला पेपर असेल तो कोणता असेल, GS3 म्हणजे सामान्य अध्ययन 3. हा सामान्य अध्ययन 3 जो पेपर असतो तो कशावर आधारित असतो, मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्कावर हा काय आहे, सामान्य अध्ययन 3 हा पेपर तुमच्यासाठी म्हणजे आधारित आहे. परत GS3 नंतर दुसरा पुढचा पेपर आहे तो म्हणजे सामान्य अध्ययन 4 GS4. हा GS4 पेपर मध्ये अर्थव्यवस्था, नियोजन, परत विकास विषयक, अर्थशास्त्र, कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान म्हणजे सायन्स वगैरे याचा पार्ट असतो. खास ह्याच्यावर आधारित हा GS4 पेपर असतो. इथं बी म्हणजे हे संपूर्ण जे 4ही GS चे पेपर आहेत, हे 4ही GS च्या पेपरमध्ये कसं असतं, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे क्वेश्चन विचारले जातात. म्हणजेच कसं MCQ टाईप क्वेश्चन असतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला रायटिंग करावी लागत नाही. फक्त मराठी आणि इंग्लिश या पेपर आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला कशी करावी लागते, मुख्य परीक्षेला रायटिंग वगैरे करावी लागते. मग त्याच्यामध्ये अर्थशास्त्रामध्ये कृषी विषयक अर्थशास्त्र असेल, विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास वगैरे असेल, ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये. आणि नंतर ज्यावेळेस तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा क्वालिफाय होता त्यावेळेस राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी तुम्ही मुख्य परीक्षा द्यावी लागते तुम्हाला. आणि मुख्य परीक्षेला तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर मुख्य परीक्षेचा मग शेवटी फायनली कट ऑफ येतो. मग मुख्य परीक्षेचा कट ऑफ आल्यानंतर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन नाही होऊ शकत. मुख्य परीक्षेचा कट ऑफ आल्यानंतर तुम्हाला आणखी एका स्टेजला सामोरं जावं लागतं, ते म्हणजे कोणतं, मुलाखत. आणि ह्या मुलाखतीला तुम्हाला ज्यावेळेस सामोरं जावं लागतं त्यावेळेस तुमचा म्हणजे तुमच्याजवळ एवढं नॉलेज असतं की आता तुम्ही पूर्व मुख्य केलेले आहे, म्हणजे क्रॅक केलेले आहे, म्हणजे तुमच्याजवळ एवढं नॉलेज असणारच आहे की तुम्ही काय करू शकता, म्हणजे तुमच्याजवळ नॉलेज आहे भरपूर आहे, त्यांना माहितीच असतं. मुलाखतीला तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वगैरे काय केला जातो, चेक केला जातो. मग ही मुलाखत एकंदरीत गुणांची किती असते, 100 गुणांची असते. आता मुलाखतीविषयी जास्त मी काही तर बोलत नाही. मग राज्यसेवा परीक्षा, ही राज्यसेवा परीक्षा तुम्हाला किती, 3 स्टेज मधून राज्यसेवा परीक्षेला जावं लागणार. पहिलं म्हणजे कोणती, राज्यसेवा पूर्व परीक्षा, एकूण गुण किती, 400 गुणांची. ही झाल्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा, एकूण गुण 800 गुणांची. आणि नंतर फायनली शेवटची स्टेज आहे ती तुम्हाला म्हणजे मुलाखत. राज्यसेवेची जी आहे ती मुलाखत एकंदरीत किती गुणांची मुलाखत असते, 100 गुणांची ही मुलाखत असते. मग या 3 स्टेज मधून गेल्यानंतर तुम्हाला शेवटी तुमचं फायनली काय केलं जातं, सिलेक्शन वगैरे केलं जातं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे अर्थशास्त्राविषयी. अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स. आता इकॉनॉमिक्स आपला, आता मी जो स्वतः शिकवणारा जो विषय आहे तो म्हणजे कोणता, तुमच्यासाठी इकॉनॉमिक्सचा विषय घेणार आहे. पॉलिटी विषयी मी थोडक्यात तुम्हाला आजच्या लेक्चर मध्ये काय करेल, सांगेल की म्हणजे पॉलिटीमध्ये नेमकं काय काय असतं, कशा प्रकारे पॉलिटीचा अभ्यास वगैरे करायचा, ह्या बी गोष्टी तुम्हाला मी पॉलिटीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. अर्थशास्त्राचा अभ्यास कसा करायचा, अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना बघा,
आता कोणता विषय असो, अर्थशास्त्रच नाही, हे आपण काल घेतलं होतं, अर्थशास्त्रच नाही, कोणताही विषय असो, त्याचा पहिल्यांदा काय करायचं आपल्याला अभ्यासक्रम वगैरे पाहायचा. एक मिनिट, आपल्याला काही लोक ऍड व्हायचं म्हणतात, पण तरी पण आपण चालू ब्लॉक मीटिंग केलेली आहे आपण. ठीक आहे, आपण चालू करू, नंतर उद्याच्या मीटिंगला. अर्थशास्त्राचा अभ्यास कसा करायचा? अर्थशास्त्राचा अभ्यासामध्ये बघा, आता अभ्यासक्रमामध्ये काय आपल्याला बघायचंय, सिलेबस पूर्ण एकंदरीत काय सांगितलंय मी पहिल्यांदा. पहिली स्टेज, 3 स्टेज मधून जायचंय आपल्याला. पहिल्यांदा आपल्याला अर्थशास्त्राचा पूर्व परीक्षेसाठी काय सिलेबस आहे, मुख्य परीक्षेसाठी काय सिलेबस आहे, आणि मुलाखतीसाठी काय सिलेबस आहे, हे सुद्धा आपल्याला काय करायचं अर्थशास्त्रामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. नंतर मुलाखतीनंतर पूर्वीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत ना, पूर्वीच्या प्रश्नपत्रिकामध्ये कमीत कमी 5 वर्षाच्या, कमीत कमी किती 5 वर्षाच्या ह्या प्रश्नपत्रिका तुम्हाला बघायचे. कोणतंही एक पुस्तक, कोणत्याही एक बुकचा काय करायचंय तुम्हाला अभ्यास वगैरे करायचा आहे. आता अर्थशास्त्राचा जो सिलेबस आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला. इकॉनॉमिक्स मध्ये काय सिलेबस आहे ते थोडक्यात मी सांगितलं होतं. इकॉनॉमी मध्ये सोशल डेव्हलपमेंट, सामाजिक विकास वगैरे असेल. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये काय सिलेबस, अर्थव्यवस्था वगैरे आहे, हे बी काल आपण काय केलेलं आहे, घेतलेलं आहे, हे पाहिलेलं आहे थोडक्यात. मग पहिली स्टेज झाली, तुमच्या सिलेबस मधून तुम्ही बाहेर पडला. सिलेबस मधून बाहेर पडल्यानंतर दुसरी स्टेज असते, ती तुमचं काय करायचं असतं, तुम्हाला करावं लागतं पूर्वीच्या प्रश्नपत्रिका मी सांगितलेल्या, दुसऱ्या स्टेजला जायचंय. मग या पूर्वीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, कमीत कमी किती 5 वर्षापर्यंतच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिका, कमीत कमी किती 5 वर्षापर्यंतच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. ह्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत तुम्हाला दिल्या जातील कोणत्या, www.mpsc.gov.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला काय होतील, पूर्वीच्या प्रश्नपत्रिका म्हणजे ज्या काय ते मिळतील. पण आता त्याच्यापेक्षाही एक 2 बेस्ट बुक आहेत बघा. प्रवीण चोरमल यांचं राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी एक बुक आहे. कोणतं, पूर्व परीक्षेसाठी. ह्याच्यामध्ये 2012 पासून ते 2019 पर्यंतच्या सर्व प्रश्नांचं काय केलेलं आहे, एकंदरीत विस्तरीकरण म्हणजे दिलेलं आहे, सर्व विषयांचं दिलेलं आहे याच्यामध्ये. परत पूर्व परीक्षेमध्ये दुसरं एक बुक आहे, ते म्हणजे यांचं महेश शिंदे आणि मोहन दिसले यांचं एक आहे बुक आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी. ह्याच्यामध्ये बी बघा प्रश्नपत्रिका असतील, त्यांचं विश्लेषण वगैरे एकंदरीतपणे कसं केलेलं आहे, अतिशय चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये सुद्धा विश्लेषण वगैरे केलेलं आहे. हे झालं पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेच्या बाबतीत. नंतर मी सांगितलेलं तिसरी स्टेज आहे, कोणतंही एक बुक वापरायचं. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा बघा महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड मध्ये किती 6वी पासून ते 12वी पर्यंत जेवढे बी हे आहेत ते काय करायचे तुम्हाला, 6वी पासून ते 12वी पर्यंत, 6वी ते 12वी. मग ह्याच्यामध्ये आता बघा इकॉनॉमिक्स म्हटलं तर 8वी पासून आहे इकॉनॉमिक्स. स्टेट बोर्ड साठी इकॉनॉमिक्स 8वी ते 9वी, 8वी किंवा 9वी पासून असेल. मग 8वी पासून ते 9वी पर्यंत पासून जे ते 12वी पर्यंत इकॉनॉमिक्सचा सब्जेक्ट आहे, तेवढं तुम्हाला काय करायला लागेल, करावं लागेल. बाकी आहे ते सब्जेक्ट साठी किती वेळ, 6वी पासून ते 12वी पासून. म्हणजे स्टेट बोर्डचा अभ्यास करणं तुम्हाला, स्टेट बोर्डची जेवढी बुक आहे तुमच्या सिलेबस मध्ये तेवढ्या सर्व बुकचा काय करायला लागेल तुम्हाला, 6वी ते 12वी पर्यंत जे काय ते अनिवार्य राहील. आणि एक रेफरन्स बुक वापरायचं, कोणतंही एक. आता इकॉनॉमिक्स साठी मी सांगितलेलं एक रेफरन्स बुक कोणतं, राज्यसेवेची जी तयारी करत असतील त्यांनी, भारतीय अर्थव्यवस्था हे रमेश सिंग यांचं बुक आहे, अतिशय बेस्ट बुक आहे, हेही तुम्ही वापरू शकता. दुसरं किरण देशले सरांचं बी बुक आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन पार्ट मध्ये त्यांचं बुक येतं, दीपस्तंभ पब्लिकेशनचं. ऍक्च्युली लेखक आहेत किरण देशले यांचं बी कसं आहे बुक, अतिशय बेस्ट आहे. ह्या दोन्हीपैकी कोणतंही एक वापरा, दोन्हीची दोन्ही नका वापरू, कोणतंही काय करा, एक बुक तुम्ही काय करा, जे राज्यसेवेची तयारी करतात त्यांनी काय करा, प्रेफर करा. इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं, पॉलिटीकडे जायचं आहे. राज्यघटना, पॉलिटीकडे आपल्याला ह्याच्यानंतर वळायचं आहे. पॉलिटीमध्ये बघा आता राज्यघटनेचा अभ्यास कसा करायचा. आता काल सांगितल्याप्रमाणेच मी इकॉनॉमीचा अभ्यास कसा करायचा, 3 स्टेज सांगितले होते मी तुम्हाला. कोणकोणते 3 स्टेज सांगितले होते इकॉनॉमीचा अभ्यास करण्याच्या बाबतीत. पहिली स्टेज सांगितली होती ती म्हणजे काय, अभ्यासक्रम. पहिल्या स्टेजमध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं, अभ्यासक्रम. त्या विषयाचा तुम्हाला काय करायचा आहे, अभ्यासक्रम काय तो समजून घ्यायचा आहे पहिल्यांदा. परत काय दुसरी स्टेज सांगितलेली मी, पूर्वीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत कमीत कमी किती 5 वर्ष. बघा पूर्वीच्या प्रश्नपत्रिका कमीत कमी 5 वर्ष, ह्याचा काय करायचं तुम्हाला दुसऱ्या स्टेजमध्ये अभ्यास करायचा. तिसरी स्टेज आहे ती म्हणजे कोणतंही एक पुस्तक वापरायचे. राज्यघटनेच्या बाबतीत सुद्धा हेच करायचं आपल्याला. जे अर्थशास्त्राच्या बाबतीत सांगितलेलं आहे तेच राज्यघटनेच्या बाबतीत सुद्धा असेल तुम्हाला सेम. काय करायचंय, कशा प्रकारे अभ्यास करायचा राज्यघटनेचा. पहिल्यांदा राज्यघटनेचा संपूर्ण पूर्व परीक्षेसाठी राज्यसेवेचा काय अभ्यासक्रम आहे, राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी राज्यघटनेचा काय अभ्यास आहे, हे पहिल्यांदा तुम्ही काय करायचं, जाणून घ्यायचं. आणि हे घेतल्यानंतर तुम्हाला समजेल की म्हणजे हा अभ्यासक्रम आहे, मग ह्याच्या बाहेर तरी आपण जात नाही ना.
म्हणजे जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्येच आपण जो अभ्यासक्रम आहे तेवढाच आपण अभ्यास करतोय का, नाहीतर एकंदरीत तुम्ही दुसरं काहीतरी वाचत बसलेला असायचा. मग याच्यामुळे अभ्यासक्रम सर्वांनी पहिले आता सर्वांनी आज काय करायचं, सर्वांनी मला वाटतं काल जेवढे जेवढे विद्यार्थी असतील त्यांनी मला वाटतं राज्यसेवेचं जेवढं म्हणजे क्वेश्चन पेपर आहे ते सगळे काय केले असतील तुम्ही डाउनलोड वगैरे केले असतील, किंवा राज्यसेवेचा जो सिलेबस आहे तो काय केलेला असेल त्यांच्या वेबसाईटवर जाऊन डाउनलोड केलेला असेल असं मी गृहीत धरतो. मग काय करायचं, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्सचा तुम्ही बघितला आहे असं मी गृहीत धरून चालतो. आता काय करायचं, आजचं काम असेल तो काय तुम्हाला राज्यघटनेचा संपूर्ण सिलेबस पूर्व परीक्षेला काय आहे, मुख्य परीक्षेला काय आहे, याचा काय करायचं तुम्ही आता अभ्यास करायचा किंवा तो जाऊन वाचायचा. मग राज्यसेवेचा जो सिलेबस वाचल्यानंतर दुसरी स्टेज काय करायची तुम्ही, आपलं राज्यसेवा म्हणजे राज्यघटनेचा सिलेबस पाहिल्यानंतर दुसऱ्या स्टेजला जायचं. ते तुम्ही काय करायचं, पूर्वीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, पूर्वीच्या जेवढ्या प्रश्नपत्रिका आहेत कमीत कमी किती 5 वर्षापर्यंतच्या, पूर्वीच्या जेवढ्या प्रश्नपत्रिका आहेत कमीत कमी किती 5 वर्षापर्यंतच्या, ह्या सर्व आयोगाच्या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला काय होतील, मिळतील. जरी तिथे नाही मिळाल्या तरी तुम्हाला मी ते बुक रेट सांगितलेलं आहे, त्या बुक तुम्ही काय करा, एक परचेस करा कोणतंही एक त्याच्यातून. मग तिथे तुम्हाला काय होतील, पूर्व परीक्षेच्या राज्यसेवेचा आता बेसिक तुम्ही लेवलला आहे त्याच्यामुळे काय करा, ते 2 बुक. मग मुख्य परीक्षेच्या नंतर आपण थोडं ऍडव्हान्स मध्ये बघू, पण आता सध्याला बेसिक तुमचं कंप्लीट होणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, कोणतंही एक पुस्तक वापरायचं आपल्याला, जास्त नाही, कोणतंही एक बुक काय रेफरन्स मध्ये घ्यायचंय. मग ह्या 3 स्टेज मधून ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस तुम्ही काय करू लागता, थोडाफार आयोग ज्याप्रमाणे विचार करतो त्याप्रमाणे तुम्ही विचार करू लागता. कसं तर अभ्यासक्रम तुम्हाला माहित असतो, आयोगाने सांगितलेला पूर्वीच्या प्रश्नपत्रिका म्हणजे पूर्वी आयोगाने कसे क्वेश्चन विचारलेले हे बी तुम्हाला काय होतं समजतं. मग आता हे 3 स्टेज आहे, हे तुमच्यासाठी मी थोडं आणखी काय करून देतो, सुटसुटीत करून देतो, थोडं सोप्या करून देतो. म्हणजे जो सिलेबस आहे याची तोंड ओळख मी करून तुम्हाला काय करणार आहे, राज्यसेवेच्या ज्या पूर्व परीक्षेचे राज्यघटनेचा सिलेबस आहे याची थोडक्यात मी तुम्हाला तोंड ओळख करून देण्याचा प्रयत्न करतो. अभ्यासक्रम, आता पॉलिटीच्या बाबतीत म्हणलं तर बघा, राज्यसेवेला पॉलिटीच्या बाबतीत अभ्यासक्रम काय आहे ते आपल्याला आज पाहायचं. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सांगितलेल्या पॉलिटीचा जो सिलेबस आहे तो महाराष्ट्र आणि इंडिया, बघा कुठं, महाराष्ट्र आणि भारताची, महाराष्ट्र आणि भारताची काय राज्यघटना कशा प्रकारे, महाराष्ट्र आणि भारताची राज्यघटना कशा प्रकारे, तिथलं गव्हर्नन्स कशा प्रकारे चालतं, गव्हर्नन्स म्हणजे महाराष्ट्रातलं असेल किंवा भारतातलं असेल, हे प्रशासन कशा प्रकारे चालतं, घटनेमध्ये काय काय तरतूद आहेत, कॉन्स्टिट्यूशन घटने, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये किती कलमे आहेत आणि या प्रत्येक कलमामध्ये घटनेमध्ये राज्यघटनेविषयी काय तरतूद आहे हे बी आपल्याला काय करायचंय, पाहायचंय. नंतर पॉलिटिकल सिस्टीम कशा प्रकारे आपली महाराष्ट्राची असेल किंवा भारताची असेल, ही पॉलिटिकल सिस्टम कशी, पंचायत राज कशा प्रकारे, इथलं अर्बन लोकल बॉडीज वगैरे असतील ती पंचायत राज म्हणजे तुम्हाला माहित आहे गाव पातळीवर काय असतं, सरपंच असतात गाव पातळीवर, मग तिथं काय म्हणलं जातं आपण गाव पातळीला ग्रामपंचायत, म्हणजे तालुकास्तरीय काय असते पंचायत समिती, जिल्हास्तरीयला काय असतं तर जिल्हा परिषद वगैरे, म्हणजे अशा प्रकारे हे पंचायत राज सिस्टीम कशी आहे. अर्बन गव्हर्नन्स म्हणजे म्युन्सिपालिटी असेल वगैरे किंवा महानगरपालिका, याच्याविषयी काय बघायचं आपल्याला इथं, म्हणजे पॉलिटीच्या सिलेबस मध्ये सांगितलंय ते कशा प्रकारे चालतं वगैरे. पब्लिक पॉलिसी, परत राईट इश्यू म्हणजे आपलं फंडामेंटल राईट्स वगैरे असतील, याच्यामध्ये काय काय म्हणजे इश्यू काय आहेत वगैरे, ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये राईट इश्यू. हे झालं राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या बाबतीत. म्हणजे एकंदरीत काय आपलं प्रशासन किंवा आपली घटना, आपलं जे सर्व प्रशासन आहे कशा प्रकारे चालतं, आपली घटना कशा प्रकारे बनली गेली, घटनेचा म्हणजे मुख्य उद्देश वगैरे काय, ह्या सर्व गोष्टी कशामध्ये येतात, आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये येतात. राज्यसेवा पूर्व परीक्षा झाल्यानंतर इथं राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये काय आहे राज्यघटनेचा सिलेबस. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये पहिला पॉईंट दिलेला आहे त्यांनी, जो आयोगाने सांगितल्याप्रमाणे मी सांगितलेलं आहे, आयोगाने सांगितलंय त्यांनी, आयोगाने की पहिल्या पॉईंट मध्ये सांगितलंय त्यांनी भारताचं संविधान, म्हणजेच भारताची जी राज्यघटना आहे, भारताचं संविधान, ह्या संविधान निर्मितीची प्रक्रिया कशा प्रकारे, म्हणजे संविधान निर्मिती कशा प्रकारे झाली, त्याची प्रक्रिया काय होती, म्हणजे एक प्रकारे संविधान कशा प्रकारे आपलं बनलं, ब्रिटिशांची आपल्यावर एवढ्या दिवस सत्ता वगैरे होती, 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं आणि त्याच्यातून आपल्या संविधानाची फायनली निर्मिती कशी झाली, ही प्रक्रिया कशा प्रकारे होते, कोणकोणते वेगवेगळे कायदे आले आपल्या स्वातंत्र्याच्या आधी, स्वातंत्र्याच्या नंतर कोणकोणते कायदे आले, या सर्वांचा बी आपल्याला काय करायचं म्हणजे, आणि ह्याच्यातून संविधान कशा प्रकारे बनलं गेलं ह्याची सर्व म्हणजे तुम्हाला माहिती एकंदरीत म्हणजे असायला हवी. हे ज्यावेळेस लेक्चर असतील त्यावेळेस तुम्हाला काय केलं जाईल, हे डिटेलमध्ये समजावून सांगितलं जाईल भारताच्या संविधानाविषयी.
फक्त जस्ट आपण काय करत आहोत, आढावा घेत आहोत की सिलेबस कशा प्रकारे आहे. सिलेबस मधले तुम्हाला काय पॉईंट जरी लक्षात आले नाहीत तरीही तुम्ही काही म्हणजे घाबरून जाऊ नका, फक्त जस्ट हे गोष्टी सिलेबस मध्ये किंवा माझ्या वाचनामध्ये आलेले आहेत. मग ह्या गोष्टीच्या रिलेटेडच मला पुढे काय करायचं, अभ्यास करायचा. ज्यावेळेस लेक्चर होतील त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक गोष्ट आहे म्हणजे प्रत्येक कॉन्सेप्ट आहे तो अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे काय केला जाईल, क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण सध्याला तुम्हाला कसं फक्त एक सिलेबसचा फक्त ओव्हरव्ह्यू देण्याचा मी प्रयत्न करत आहे. नंतर जो दुसरा पॉइंट आहे ते सांगितलेलं संविधानाची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत, उद्देशिकेतील तत्वज्ञान कशा प्रकारे म्हणजे धर्मनिरपेक्ष, आपला भारत देश लोकशाही प्रधान आहे, धर्मनिरपेक्ष आहे असं म्हटलं जातं. धर्मनिरपेक्ष, लोकशाही, समाजवादी, मूलभूत अधिकार व कर्तव्य काय आहेत म्हणजे आपले मूलभूत अधिकार कोणते आहेत, फंडामेंटल राईट आपल्याला प्रत्येकाला दिलेले आहेत. मग आपल्या प्रत्येकाचे फंडामेंटल राईट्स कोणकोणते आहेत, सर्वांना जगण्याचा अधिकार आहे, सगळे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, हे सगळे काय झाले फंडामेंटल राईट वगैरे आहेत. परत आणखी राईट टू इक्वॅलिटी झालं म्हणजे सगळ्यांना समानतेचा अधिकार आहे. नंतर तर कर्तव्य, आता तुम्हाला सगळ्यांना अधिकार दिले म्हणजे त्याच्याबरोबर तुमची कर्तव्य बी काय, देशाप्रती तुमची काही ना काहीतरी कर्तव्य असली पाहिजे. मग ही कर्तव्य आपल्या कर्तव्याविषयी तुमची जी कर्तव्य आहेत ह्याच्याविषयी आपल्या राज्यघटनेमध्ये काय केलेलं आहे, उल्लेख केलेला आहे. मग तुमची कर्तव्य काय काय आहेत ते कशा प्रकारे तुम्हाला पार पाडावे लागतील हे बी तुम्हाला काय करायचंय, भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला ह्याचा बी काय करायचा, अभ्यास करायचा आहे. राज्य धोरणाची निर्देशक तत्वे, मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण, सर्वांना मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण म्हणजे 14 वर्षापर्यंत सर्वांना कसं केलेलं आहे, मोफत शिक्षण केलेलं आहे. आणि ते कसं आहे, सक्तीचं आहे म्हणजे तुम्हाला काय दिलेला आहे, एक शिक्षणाचा सरकारने अधिकार देखील म्हणजे आपल्या घटनेने तुम्हाला एक शिक्षणाचा अधिकार सुद्धा काय केलेला आहे, दिलेला आहे. सामायिक नागरिक संहिता, परत मूलभूत कर्तव्य, केंद्र व राज्य संबंध म्हणजे केंद्र सरकार आपलं आणि राज्य यांच्यामध्ये कशा प्रकारे संबंध आहेत, केंद्र सूचीमध्ये कोणकोणत्या गोष्टी, केंद्राचे कार्य काय आहेत, राज्यांना कोणकोणत्या वस्तू म्हणजे कोणकोणते विषय दिलेले आहेत, राज्य कोणकोणते कायदे करू शकतं, केंद्र कोणकोणते कायदे करू शकतो, त्यांच्यामध्ये कशा प्रकारे संबंध वगैरे आहेत, हे सर्व ह्या राज्यघटनेचा एक काय पार्ट आहे. नवीन राज्यांची निर्मिती, नवीन राज्याची निर्मिती करायची असेल तर कोणकोणत्या तरतुदी आहेत. स्वतंत्र न्याय व्यवस्था, आपली न्याय व्यवस्था काय केली आहे, स्वतंत्र न्याय व्यवस्था सुधारण्याची प्रक्रिया, आपली न्याय व्यवस्था ही कशी आहे, स्वतंत्र आहे, ती काय करू शकते, स्वतःचा निर्णय स्वतः देण्यासाठी आपली न्याय व्यवस्था कशी आहे, स्वतंत्र आहे. म्हणजे स्वतंत्र न्याय व्यवस्था. संविधानातील प्रमुख सुधारणा, संविधानामध्ये प्रमुख सुधारणा कोणकोणत्या करायच्या म्हणजे झालेल्या आहेत आतापर्यंत किंवा आणखी कोणकोणत्या दुरुस्त्या वगैरे झालेल्या आहेत संविधानामध्ये हे आहे. संविधानाचा अर्थ लावताना वापरण्यात आलेले ऐतिहासिक न्याय निर्णय, संविधानाचा ज्यावेळेस अर्थ लावला जातो त्यावेळेस वेगवेगळे ऐतिहासिक न्याय निर्णय कोणकोणते वापरले आले गेलेले आहेत आतापर्यंत, प्रमुख आयोग कोणकोणते बसवले, मंडळांची रचना, कार्य कसे आहेत मंडळांची वेगवेगळ्या, निवडणूक आयोग, संघराज्य, राज्य लोकसेवा आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, परत मानवी हक्क आयोग, राष्ट्रीय अल्पसंख्याक अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचा आयोग आहे वेगळा आपला बसवलेला आहे. ह्याच्याविषयी आपल्याला डिटेलमध्ये काय करायचंय त्या म्हणजे हे जो आहे आपला पॉईंट, प्रत्येक पॉईंटवर आपला एक चॅप्टरच आहे, एक टॉपिकच आहे पूर्ण म्हणजे एक धडाच आहे म्हटलं तरी चालेल. आणि त्या प्रत्येक पॉईंटवर आपल्याला मग त्याचा अभ्यास डिटेलमध्ये करायचा आहे. नंतर नदी आणि पाणी विवाद निवारण मंडळ वगैरे म्हणजे नदी आणि पाणी विवाद असतील तर त्याच्यामध्ये निवारण मंडळ वगैरे इत्यादी ह्या सर्व गोष्टी काय आहेत. राजकीय यंत्रणा, दुसरा पॉईंट काय सांगितलेला आहे बघा आपल्याला, राजकीय यंत्रणा. आपली राजकीय यंत्रणा कशा प्रकारे आहे, शासनाची इथली रचना कशी आहे, अधिकार व कार्य कशा प्रकारे आहेत आपल्या शासनाचे, भारतीय संघराज्याचे स्वरूप कशा प्रकारचे आहे, संघराज्य व राज्य विधिमंडळ कार्यकारी मंडळ न्याय यंत्रणा आपल्या कशा प्रकारचे आहे, केंद्र व राज्य संबंध, प्रशासकीय कार्यकारी व वित्तीय संबंध कशा प्रकारचे आहेत, वैधानिक अधिकार, विषयांचे वाटप, म्हणजे अशा प्रकारे राजकीय यंत्रणेविषयी मी तुम्हाला काय करावं लागेल, सॉरी अशा विषयी राजकीय यंत्रणेविषयी तुम्हाला माहिती पाहावी लागेल. आता बघा इथं केंद्र सरकारविषयी सांगितलेलं आहे. मग शासनाची ही जी रचना आहे शासकीय रचना किंवा अधिकारी कार्य, तर केंद्र सरकारविषयी केंद्रीय कार्यकारी मंडळ, त्याच्यामध्ये बघा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ, भारताचा महाअधिवक्ता, भारताचा नियंत्रक,
महालेखा परीक्षक वगैरे, परत केंद्रीय विधिमंडळ. केंद्रीय विधिमंडळामध्ये काय आपल्याला संसदेविषयी माहिती पाहायची आहे. परत सभापती, उपसभापती, संसद म्हणजे आपली जी मेन जे आपलं म्हणजे केंद्रातून जे चालली जाते, म्हणजे केंद्रामध्ये दोन आहेत सभागृह आहेत, एक आहे लोकसभा आणि दुसरी आहे ती म्हणजे राज्यसभा. असे दोन प्रकारचे सभागृह आपल्याला काय आहेत केंद्रामध्ये आहेत. आणि मग लोकसभा आणि राज्यसभा आहे, त्याच्यामध्ये मग लोकसभे आणि राज्यसभेमधून कशा प्रकारे कार्य चालतं आपलं म्हणजे खालचं केंद्रातून. मग राज्य पातळीवर असेल तर तिथं कसं असतं विधानसभा, विधान परिषद, त्याच्याप्रमाणे मग त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. परत सभापती, उपसभापती म्हणजे काय आहे, वेगवेगळ्या संसदेमध्ये समित्या बनवल्या जातात, त्या समित्यांविषयी पाहायचं आहे. परत कार्यकारी मंडळावरील संसदेचं काय नियंत्रण कशा प्रकारचे आहे. नंतर पुढे आहे ते म्हणजे न्यायमंडळ. न्यायमंडळ, मग न्यायमंडळाची रचना कशा प्रकारची आहे आपल्या इथली. एकात्मिक न्यायमंडळ म्हणजे काय, कार्य कसे आहेत एकात्मिक न्यायमंडळाचे. सर्वोच्च न्यायालय, परत उच्च न्यायालयाची भूमिका व त्यांचं वेगवेगळे अधिकार. दुय्यम न्यायालय, लोकपाल, लोकायुक्त म्हणजे लोकपाल वगैरे आलाय, लोकपालचा कायदा वगैरे जास्त अण्णा हजारे वगैरे काय होते त्यावेळेस फेमस वगैरे होते माहित आहे तुम्हाला. म्हणजे लोकपाल कायदा कशा प्रकारे आला, लोकपाल म्हणजे काय वगैरे हे बी आपल्याला याच्यामध्ये राज्यघटनेमध्ये समजून घ्यायचं आहे. लोक न्यायालय, संविधानिक आदेशाचे रक्षण करणारे वेगवेगळे न्यायमंडळ. न्यायकालीन सक्रियता, वेगवेगळी न्यायकालीन सक्रियता असेल तर जनहित याचिका वगैरे म्हणजे टाकली जाते त्या संदर्भात. म्हणजे हा झाला पॉइंट म्हणजे राजकीय यंत्रणा. एकंदरीत केंद्रामध्ये कशा प्रकारे राजकीय यंत्रणा आहे, शासनाची रचना कशी आहे, त्यांची वेगवेगळे अधिकार कसे आहेत शासनाचे, किंवा त्यांची वेगवेगळी कार्य कशी आहेत, केंद्र आणि राज्यामध्ये संबंध कसे आहेत, केंद्र आणि राज्यामधलं विधिमंडळ कसं कार्य करतं, हे सर्व या राजकीय यंत्रणेमध्ये येतं. तिसरा टॉपिक आहे राज्य सरकार व प्रशासन. राज्य सरकार आणि प्रशासनाविषयी काय आपल्याला तिसरा टॉपिक दिलेला आहे. याच्यामध्ये राज्य सरकार व प्रशासन असेल तर महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, म्हणजे हे जे आहे राज्य सरकार व प्रशासन हे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह आहे. मग याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशा प्रकारे झाली आणि पुनर्रचना कशा प्रकारे झाली. राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, मुख्य सचिव, परत राज्य सचिवालय, संचालनालय, विधानसभा, परत विधान परिषद, अधिकार, कार्य व भूमिका, विधिमंडळ समित्या आणि मुंबईचा नगरपाल, शरीफ वगैरे हे सर्व काय आपल्याला राजकीय यंत्रणेमध्ये दिलेलं आहे. म्हणजे हे राज्य सरकार किंवा राज्य सरकारचं जे प्रशासन वगैरे कसं चालतं म्हणजे महाराष्ट्र संदर्भात. महाराष्ट्र गव्हर्नमेंट कसं चालतं, महाराष्ट्रात मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यामध्ये मंत्रिमंडळ कशा प्रकारे कार्य करतं, परत राज्यपालाचं कार्य काय आहे, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली, पुनर्रचना काय, या सर्व म्हणजे ह्याचा सगळ्यांचं एकंदरीत आपल्याला काय करायचं आहे, आढावा घ्यायचा आहे. नंतर जिल्हा प्रशासन. आता बघितलं आपण केंद्र लेवलला बी कार्य कशा प्रकारे चालतं आणि राज्य लेवलला कार्य कशा प्रकारे चालतं हे आपण पाहिलं. मग जिल्हा प्रशासन कशा प्रकारे चालतं. जिल्हा प्रशासनामध्ये जर पाहिलं झालं तर आता कसं जिल्हा प्रशासनाचा विकास कशा प्रकारे, जिल्हा दंडाधिकारी, परत दुसरं काय ज्या दंडाधिकाऱ्याची बदलती भूमिका वगैरे असेल तर ती कशा प्रकारे आहे. जिल्हा दंडाधिकारी म्हणजे जो न्यायालयामध्ये वगैरे खटला वगैरे सुनावण्याचं काम करतो. तर मग तिथला कायदा व सुव्यवस्था असेल, परत कार्यकारी विभागाबरोबरचे वेगवेगळे संबंध, जिल्हा प्रशासन, पंचायत राज संस्था असतील, उपविभागीय अधिकाऱ्यांची भूमिका व त्यांची कार्य, हे सर्व कशामध्ये येतं आपल्याला जिल्हा प्रशासनामध्ये आपल्याला काय करायचं याचा अभ्यास करायचा आहे. नंतर 5 नंबरला ग्रामीण नागरी स्थानिक शासन. 5 नंबरला काय आहे आपलं ग्रामीण व नागरी स्थानिक शासन. याच्यामध्ये 73व्या व 74व्या घटना दुरुस्तीचे महत्व. याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचंय 73वे 74व्या घटना दुरुस्तीचे महत्व, स्थानिक प्रशासनाचे सबलीकरण, विकासातील त्यांची भूमिका वगैरे, यात हे बी आपल्याला काय करायचं 73व्या 74 म्हणजे हे बी आपल्याला याच्यामध्ये पाहिजे. 73वी 74वी घटना दुरुस्ती, 73वी घटना दुरुस्ती पंचायत राजच्या संदर्भात आहे आणि 74वी आहे ती म्युन्सिपालिटी महानगरपालिकेच्या काय संदर्भामध्ये आहे. त्याचं महत्व काय म्हणजे डिसेंट्रलायझेशन झालं, विकेंद्रीकरण झालं, कशा प्रकारे झालं हे येणार ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासनामध्ये. ह्याच्याविषयी सर्व डिटेल असेल. नंतर याच्यामध्ये ग्रामीण स्थानिक शासन. ग्रामीण स्थानिक शासनामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, परत ग्रामपंचायतीची रचना, जिल्हा परिषद कशा प्रकारे कार्य करते, पंचायत समिती कशा प्रकारे कार्य करते, ग्रामपंचायतीची रचना कशा प्रकारची आहे, परत ग्रामपंचायतीचे वेगवेगळे अधिकार व कार्य कसे आहेत, महाराष्ट्रातील पंचायत राज संस्थेची खास वैशिष्ट्ये कशा प्रकारे आहेत, पंचायत राज संस्थाच्या स्थितीचा वेगवेगळा अहवाल वगैरे घेतला का तो जातो, परत आणखी काय त्यांच्या कामगिरीचे मूल्य, 73व्या घटना दुरुस्तीचे महत्वाची वैशिष्ट्ये काय काय आहेत,
जी 73वी घटना दुरुस्ती झाली त्याची वेगवेगळी जी महत्वाची वैशिष्ट्ये असतील ते, परत अंमलबजावणीतील अडचणी, प्रमुख ग्रामीण विकास कार्यक्रम आणि त्यांचं व्यवस्थापन, हे काय करायचं आपल्याला ग्रामीण स्थानिक शासनामध्ये आपल्याला पाहायचं आहे. नंतर नागरी स्थानिक शासन, नागरी स्थानिक शासनामध्ये काय महानगरपालिका, परत नगर परिषद यांचं कार्य कसं चालतं नेमकं, म्हणजे कटक मंडळाची रचना कशी आहे, त्यांचं कार्य कशा प्रकारचं आहे, परत अधिकारी तिथली साधन संपत्ती काय आहे, अधिकार व कार्य कशी आहे त्यांची, आणि नियंत्रण वगैरे कशा प्रकारे चाललं जातं. म्हणजे एकंदरीत नागरी स्थानिक शासन म्हणजे काय महानगरपालिका आणि नगर परिषद ह्यांचं कार्य कशा प्रकारे चालतं. यांना महानगरपालिका नगर परिषद यांची कितवी घटना दुरुस्ती आहे, 74व्या घटना दुरुस्तीने काय झालं यांचं सुरुवात झाली. म्हणजे मग 74व्या घटना दुरुस्तीची महत्वाची वैशिष्ट्ये काय आहेत, म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करून हे काय करण्यात आलेलं आहे, 74व्या घटना दुरुस्तीने ऍड वगैरे करण्यात आलेलं आहे. अंमलबजावणीतील वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत त्या, प्रमुख नागरी विकास कार्यक्रम व त्यांची व्यवस्था वगैरे हे सर्व याच्यामध्ये येईल. 6वा पॉइंट आहे तो म्हणजे शिक्षण पद्धती. इथली शिक्षण पद्धती कशा प्रकारची आहे, राज्य धोरण, शिक्षण व त्या निदेशक तत्वे, वंचित घटक, अनुसूचित जाती जमातींसाठी काय बाबा शिक्षणासाठी वेगळी तरतूद काय केलेली आहे, SC ST असतील त्यांच्यासाठी, परत मुस्लिम व महिला यांचे शिक्षण विषयक वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. परत शिक्षणाचे खाजगीकरण झालंय, मग शिक्षणाचं खाजगीकरण कशा प्रकारे झालेलं आहे हे बी काय आपल्याला बघायचं. शिक्षणाच्या प्रांतामध्ये प्रवेश, गुणवत्ता, दर्जा, सामाजिक न्याय या संदर्भातील मुद्दे वगैरे असतील. सेवांतर्गत व्यवसायासंबंधात सामान्य करार आणि नवीन उद्भवणारे मुद्दे वगैरे. उच्च शिक्षणातील आजची आव्हानं काय आहेत, सर्व शिक्षा अभियान, परत माध्यमिक शिक्षा अभियान, या सर्व शिक्षण पद्धतीविषयी आपल्याला काय करायचंय. म्हणजे एक प्रकारे शिक्षण पद्धती आपल्या इथं कशी आहे, की कशा प्रकारे शिक्षण पद्धती राबवली जाते. परत आरक्षणाचा मुद्दा काय, आरक्षण कशा प्रकारे, कुणाला किती आरक्षण आहे, म्हणजे अल्पसंख्याक असेल, परत अनुसूचित SC ST जमात असेल, म्हणजे ह्याच्या संदर्भात जे काय धोरण वगैरे कशा प्रकारे आहेत हे आपल्याला हे शिक्षण पद्धतीमध्ये याचा अभ्यास आहे. नंतर 7वा पॉइंट आयोगाने सांगितलंय पक्ष आणि दबावगट. याच्यामध्ये पक्ष पद्धतीचे स्वरूप, राष्ट्रीय पक्षांची वेगवेगळी भूमिका कशी आहे, वेगवेगळे राष्ट्रीय पक्ष आहे त्यांची भूमिका कशा प्रकारे, त्यांची विचार प्रणाली कोणत्या पक्षाची कशी आहे, संघटन व निवडणुकीमधील त्यांची कामगिरी काय आहे, राजकीय पक्ष व त्यांचे सामाजिक अधिष्ठान, प्रादेशिकतावाद, परत प्रादेशिक पक्षांचा उदय कशा प्रकारे झाला, विचार प्रणाली त्यांची कशी आहे, संघटन, निवडणुकीतील कामगिरी, महाराष्ट्रातील प्रमुख दबाव गट व शीत संबंधित गट त्यांची भूमिका व धोरण निर्धारणावर त्यांचा होणारा परिणाम वगैरे हे सर्व गोष्टी. महाराष्ट्रातील समाज कल्याण कार्यक्रम, महिला व बालक, परत कामगार व युवक, अशासकीय संघटना व समाज कल्याणामधील त्यांची काय महत्वाची जी काय भूमिका वगैरे असेल त्या अशासकीय संघटना असतील किंवा समाज कल्याणामध्ये त्यांची वेगवेगळी महत्वाची भूमिका असेल ते. नंतर प्रसार माध्यमामध्ये मुद्रण व इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमामध्ये आपल्याला काय बघायचंय, मुद्रण आणि इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यम, परत धोरण निर्धारणावर त्यांचा होणारा परिणाम, हे सर्व जे आहेत ना हे सगळ्यांचा डिटेलमध्ये टॉपिक मध्ये अभ्यास केला जाईल. परत जनमत तयार करणे, लोकजागृती करणे, भारतीय वृत्तपत्र परिषद, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ह्याच्याविषयी बी आपल्याला पाहायचं आहे. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीमधील जनसंपर्क, प्रसार माध्यमांसाठी आचारसंहिता, मुख्य प्रवाहातील जनसंपर्क, प्रसार माध्यमातील महिलांचा वेगवेगळा सहभाग असेल ते, वस्तुस्थिती व मानके, भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्यावरील मर्यादा वगैरे हे सर्व याच्यामध्ये येईल प्रसार माध्यमांमध्ये. म्हणजे शिक्षण पद्धती कशी होती, पक्ष दबाव गट, प्रसार माध्यमे, हाही पॉइंट आपल्याला. 9वा पॉइंट आहे तो म्हणजे काय, निवडणूक प्रक्रिया. आपली भारतामध्ये केंद्र शासनाची निवडणूक प्रक्रिया कशी आहे, राज्य शासनाची निवडणूक प्रक्रिया कशी आहे, केंद्र शासनाची निवडणूक कशा प्रकारे होते. मग केंद्र शासनामध्ये जिथं निवडून जातात ती लोक कुठं बसली जातात, संसदेमध्ये, लोकसभा राज्यसभा असेल, मग तिथली निवडणूक कशा प्रकारे चालते, राज्यसभेची कशी चालते, लोकसभेची कशी चालते, ह्याचा सर्व डिटेलमध्ये अभ्यास आपल्याला निवडणूक प्रक्रियेमध्ये. मग निवडणूक प्रक्रियेचे ठळक वैशिष्ट्ये, एक सदस्यीय प्रादेशिक मतदारसंघ, दुर्बल घटकांकरता राखीव मतदारसंघ, प्रौढ मताधिकार,
निवडणूक आयोगाची जी भूमिका आहे ही निवडणूक आयोग आपला, मग निवडणूक आयोगाचं काम काय असतं तर इलेक्शन घ्यायचं, निवडणूक घ्यायच्या. मग हे निवडणूक आयोगाची भूमिका कशा प्रकारची आहे ती सार्वत्रिक सार्वत्रिक निवडणुका, त्यांचा प्रमुख कल, मतदान वर्तनाचे स्वरूप, मतदान वर्तनावर प्रभाव पाडणारे वेगवेगळे घटक, खुल्या व निपक्ष वातावरणात निवडणुका घेण्यामधील वेगवेगळ्या काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत, निवडणूक विषयी वेगवेगळ्या काय सुधारणा असतील तर त्या, इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्र, हे काय आलं आपल्याला 9व्या पॉईंट मध्ये दिलेलं आहे. म्हणजे ही निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे, आपली जी निवडणूक प्रक्रिया घेतली जाते ही निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे घ्यायची. नंतर प्रशासकीय कायदा, प्रशासकीय कायदा, त्याच्यामध्ये कायद्याचे राज्य, प्रशासकीय सोच्या निर्णय आणि त्यांचे नियंत्रण व न्यायिक आढावा, प्रशासकीय न्यायाधिकरणे, त्यांची स्थापना व कार्यशीलता, नैसर्गिक न्यायाची तत्वे, हे कशामध्ये येते आपल्याला, याच्यामध्ये येते प्रशासकीय कायद्यामध्ये येते. 11वा पॉइंट आहे केंद्र सरकारचे व राज्य शासनाचे विशेष अधिकार. वेगवेगळे जे केंद्र शासन किंवा सरकार असेल किंवा राज्य शासन असेल यांचे काही काही विशेष अधिकार आहेत. भारतीय साक्षी पुरावा अधिनियमाचे कलम 123, शासकीय गुपिते वेगवेगळे अधिनियम, माहितीचा अधिकार, परत शासकीय गुपिते अधिनियमावर त्यांचा होणारा परिणाम आहे. केंद्र शासन किंवा राज्य शासनाचे काही विशेष अधिकार कोणकोणते आहेत त्याच्याविषयी डिटेलमध्ये आढावा याच्यामध्ये असेल. ओके, म्हणजे हा झाला राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सिलेबस. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सिलेबस, राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये पाहिलं तर एकदम शॉर्ट मध्ये सिलेबस सांगितलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये तोच जो बघितला आपण सिलेबस क्वालिटीचा, तो कसा एकदम विस्तृत करून सांगितलेला आहे. मग प्रत्येक मुद्द्याविषयी आपल्याला आणखी विस्तृतपणे पाहायचं ते कधी आपलं ज्यावेळेस लेक्चर सिरीज सुरू होईल त्यावेळेस. मग त्यावेळेस कसं तुम्हाला क्वेश्चन सुद्धा दिले जातील. काही जो झालेला टॉपिक आहे त्याच्या खाली मग कसे 4-5 क्वेश्चन सांगितले जातील. मग त्या क्वेश्चनचे आन्सर सुद्धा तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये करायची आहेत. मग म्हणजे आपलं चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला द्यायचे आहेत. म्हणजे आपण एकदम इंटरॅक्टिव्ह लेक्चर घेण्याचा प्रयत्न करू. फक्त पहिल्यांदा ज्यावेळेस पहिला आता जी आपली इनिशियल स्टेज आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्ही सिलेबस आणि सिलेबस काय आहे, बेसिक काय आहे, अभ्यास कसा करायचा हे फक्त काय करा समजून घ्या. हे तुमचं ज्यावेळेस फंडा क्लिअर होईल, जो पाया असतो ना तो क्लिअर होईल, असा हळूहळू आपण टप्प्याटप्प्याने काय हो जसं जसं ऍडव्हान्स मध्ये जाण्याचा काय करू प्रयत्न करू. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा आपण बघितलं तुमच्यासाठी स्टेप बी मी काय केली, एक इझी केली तुमच्यासाठी. जे तुमचं काम होतं काय करायचं, वेबसाईटवर जाऊन सिलेबस वगैरे डाउनलोड करायचं आणि त्याचा परत तुम्हाला स्वतःला अभ्यास करायचा, ते बी मी थोडक्यात तुम्हाला काय सांगितलं, सिलेबसची बी तुम्हाला थोडक्यात काय केली ओळख करून दिली. म्हणजे सिलेबसचं तुमचं काम काय झालं इथं लेक्चर मध्ये जवळजवळ झाल्यागत जमा आहे. फक्त आता तुम्ही काय करा, डाउनलोड करा आणि एकदा नजर वगैरे फिरवा त्याच्यावर. दुसरी स्टेज आहे आपली ती म्हणजे कोणती, राज्यघटनेचा अभ्यास कसा करायचा. त्याच्यामध्ये दुसरी स्टेज आहे पूर्वीच्या प्रश्नपत्रिका कमीत कमी किती 5 वर्षापर्यंतच्या. आता बघूया आपण कोणतं पुस्तक वापरायचं. मी सांगितलेलंच आहे कालच्या प्रमाणेच, पूर्वीच्या प्रश्नपत्रिका कमीत कमी किती वर्षापर्यंतच्या, 5 वर्षापर्यंतच्या आपल्याला काय करायच्यात करायच्या आहेत. मग ह्या ज्यांच्याकडे बुक आता सध्या लॉकडाऊनमुळे जरी बुक अवेलेबल नाही झालं तरी तुम्ही राज्यसेवेच्या वेबसाईटवर गेल्यानंतर म्हणजे जी mpsc.gov.in आहे ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला काय होतील, क्वेश्चन पेपर पूर्वीच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला तिथं अवेलेबल होतील. मग तिथून तुम्ही काय करा, क्वेश्चन पेपर डाउनलोड करा, कशा प्रकारचे क्वेश्चन आहेत ते बी तुम्ही तिथून काय करू शकता, पाहू शकता. फक्त एवढंच की तुम्हाला फक्त ते पाहता वेळेस राज्यसेवा परीक्षेच क्वेश्चन पेपर डाउनलोड करा. कारण तिथं कसं आहे की वेगवेगळ्या एक्झामचे क्वेश्चन पेपर असं म्हणजे हे केलेलं आहे, टाकलेले आहेत. त्याच्यामधून तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षेचं कोणतं आहे वगैरे ते तुम्ही सिलेक्ट करून काय करा, तिथून डाउनलोड करण्याचा प्रयत्न करा www.mpsc.gov.in वर. आणि ज्यांच्याकडे बुक आहे, ज्यांना हे अवेलेबल होत असेल, कोणतं प्रवीण चोरमोले सरांचं किंवा दुसरं कोणतं इथं महेश शिंदे सरांचं, ह्यांचं जे बुक जर तुम्हाला अवेलेबल झालं तर ते कसं मग बेस्टच राहील. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेमच नाही. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 2012 पासून ते 19 पर्यंत अतिशय बेस्ट त्यांनी विश्लेषण वगैरे केलेलं आहे. ह्याच्यातलं कोणतंही एक बुक तुम्हाला अवेलेबल झालं तरी बेस्टच आहे. कोणतंही एक बुक काय करा, ह्याच्यातलं परचेस करा आणि मग तुम्ही तिथं त्यांनी अनालिसिस सुद्धा केलेले आहे. टॉपिक वाईज त्यांनी क्वेश्चन सुद्धा काय केलेले आहेत, डिवाइड केलेले आहेत. म्हणजे सब्जेक्ट वाईज डिवाइड करून दिलेले आहेत. मग ते क्वेश्चन कशा प्रकारचे आहेत व कशा प्रकारे विचारले जातात, मग आपल्या लेवलला आहेत का, आपण ते हँडल करू शकतो का, म्हणजे हे आपल्या लेवलला, म्हणजे ही एक्झाम आहे ते आपल्या लेवलची आहे का, आपल्या लेवलमध्ये बसते का, हे बी तुमच्या काय होईल लक्षात येईल. म्हणजे मी करू शकतो हे तुमच्या म्हणजे एक स्वतःमध्ये कॉन्फिडन्स येऊ शकतो की बाबा मी हे एक्झाम काय करेल, क्रॅक करेल. मग मी ह्या 1 वर्षामध्ये म्हणा किंवा 1.5 वर्षामध्ये येणारे काय करू शकतो, 2021 काय करू शकतो, क्रॅक करू शकतो. डिमोटिवेट न होता काय करा, फक्त म्हणजे कसं स्वतःमध्ये क्वालिटी जी आहे ती काय करा, जाणून घेण्याचा बी काय करा प्रयत्न करा. मग राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी हे 2 पुस्तकं तुम्ही अभ्यास करा. हा, राज्यघटनेमध्ये आपण बघितलं तिसरी स्टेज मध्ये आपल्याला बघायचं ते म्हणजे कोणतंही एक पुस्तक
बेसिक कोणतंही एक पुस्तक वापरायचंय. आता मी तुम्हाला सजेस्ट करू, काही मुलं मी तुम्हाला सजेस्ट करतो की राज्यसेवेत पहिल्यांदा मी महाराष्ट्र स्टेट बोर्ड राज्यसेवेचा अभ्यास करताय म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी बुक आहेत मराठीमध्ये ही तुम्हाला कंपल्सरी वाचणंच आहे. राज्यघटनेची जेवढी बी महाराष्ट्र स्टेट बोर्डची बुक आहेत 6वी पासून ते 12वी पर्यंत ह्यांचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला, कारण त्याच्यामध्ये तुमचा बेस काय होईल, पक्का होईल, बेस चांगला होईल. आणि जर तुम्हाला बेस चांगला करायचा असेल तर महाराष्ट्र स्टेट, कारण तुम्हाला ही 1-2 दिवसात होणारी गोष्ट नाही किंवा 1-2-4 महिने तुम्ही अभ्यास केला म्हणून लगेच झाली आणि लगेच मी राज्यसेवा क्रॅक केली अशी गोष्ट नाही. तुम्हाला ही कसं आहे लॉंग टर्म प्लॅन आहे, म्हणजे एक दीर्घकालीन प्रोसेस आहे आणि ह्या दीर्घकालीन प्रोसेस मधून तुम्हाला जायचंय. मग ह्याच्यासाठी तुम्हाला मग कसं उतरायचं असेल तर तुम्हाला पूर्ण म्हणजे एकदम तयारीनेच उतरावं लागेल. तसं मग त्याच्यापेक्षा नाही उतरलेलं चांगलं. मग कारण उतरायचंच तुम्हाला एक्झाम मध्ये तर कसं मग पूर्ण तयारीनेच. मग तयारीने म्हणजे काय, तुम्हाला बेसिक पासून सगळ्या गोष्टी काय कराव्या लागतील पाहाव्या लागतील. आणि बेसिक पासून पाहण्यासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्डची जेवढी बुक आहेत राज्यघटनेची ह्यातून तुमचा काय होईल 6वी पासून ते 12वी पर्यंत जेवढी आहेत ही तुम्हाला कुठं महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला काय होतील स्टेट बोर्डची बुक म्हणजे तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सुद्धा मोबाईलवर सुद्धा काय होतील अवेलेबल होतील. मग तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता किंवा विकत सुद्धा मार्केटमध्ये सुद्धा अवेलेबल असते स्टेट बोर्डची बुक. तिथून सुद्धा तुम्ही घेऊन काय करू शकता हे करू शकता. जे युपीएससी ची प्रिपरेशन करतात त्यांनी काय करा एनसीआरटी बघितली तरी मस्तच असेल. जे एनसीआरटी ची बुक आहेत सीबीएसई बोर्डची ते बेस्ट राहतील त्यांच्यासाठी. इंग्लिशमध्ये असतात आणि हिंदी 2 लँग्वेजमध्ये. जर तुम्हाला समजत असेल तर ठीकच आहे. आणि एक रेफरन्स बुक वापरायचं कोणतंही एक मी सांगितलेलं आहे. आणि माझं सजेशन बेस्ट सजेशन असेल कोणतंही पुस्तक न वापरता एम लक्ष्मीकांत हे डोळं झाकून तुम्ही पुस्तक घ्यायचे ज्यांना अभ्यास करायचा त्यांनी. एम लक्ष्मीकांत इंडियन पॉलिटी मराठीमध्ये अवेलेबल आहे, इंग्लिशमध्ये देखील हे पुस्तक बुक अवेलेबल आहे. डोळं झाकून हे पुस्तक काय करायचं घ्यायचं. ह्याच्यामध्ये म्हणजे हे एम लक्ष्मीकांत पॉलिटीमध्ये एकदम बेस्ट म्हणजे अतिशय एकदम सुटसुटीतपणे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि डायरेक्ट क्वेश्चन असतात एम लक्ष्मीकांत मधूनच असतात. जेवढं बी क्वेश्चन आतापर्यंत पॉलिटिक्स आहे डायरेक्ट क्वेश्चन सगळं. पण ह्याचा तुम्हाला अभ्यास म्हणजे ते पूर्ण पुस्तक तुम्हाला वाचायला थोडासा टाइम लागेल. फक्त ते म्हणजे डायरेक्ट तुम्हाला वाचायला घेतलं तुम्ही तर ते तुम्हाला डायरेक्ट समजायला थोडंसं अवघड जाईल. त्याच्यासाठी तुम्हाला ते डायरेक्ट समजायला अवघड जाईल तर मग त्यासाठी काय करायचं तर आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्डची बुक वाचायची. म्हणजे तुम्हाला एक बेसिक बेसिक कन्सेप्ट असतील, बेसिक संकल्पना असतील. समानता म्हणजे काय, परत धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, हे सगळ्या छोट्या छोट्या कन्सेप्ट तुमचे काय होतील या स्टेट बोर्डमध्ये क्लिअर केलेल्या आहेत. मग ह्या स्टेट बोर्डमध्ये त्या छोट्या छोट्या संकल्पना तुमच्या काय होतील क्लिअर होतील. पण हे सगळं करण्याच्या आधी पहिल्यांदा काय करायचं आपल्याला सिलेबस आणि पूर्वीच्या प्रश्नपत्रिका पाहायच्या आहेत. हे सर्व करण्याच्या आधी आणि नंतर मग हे बघायचंय. लगेच डायरेक्ट तुम्ही उडी मारायची नाही की पुस्तकामध्ये. पुस्तक लगेच तुम्ही विकत घेतलं आणि लगेच तुम्ही उडी मारली असं करू नका. हा एम लक्ष्मीकांत बुक तुम्ही परचेस करू शकता. रिकॅप थोडक्यात आपण घेऊ. कालच आपण बघितलं होतं राज्यसेवा परीक्षेविषयी. काय बघितलं आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेविषयी आपण डिटेलमध्ये बघितलं होतं. राज्यसेवा पूर्व परीक्षा कशा प्रकारे असते, एकूण गुणाला किती 400 गुणांना असते वगैरे. राज्यसेवा मुख्य परीक्षा ही एकूण किती 800 गुणांची असते आणि राज्यसेवेची काय असते मुलाखत शेवटी फायनली घेतली जाते. आणि ही मुलाखत किती 100 गुणांची शेवटी काय असते मुलाखत वगैरे असते. म्हणजे हे राज्यसेवा परीक्षेविषयी आपण कालच पाहिलेलं होतं. आजही त्याचा थोडक्यात काय केला आपण आढावा घेतला. नंतर आपण पाहिलं कालच बघितलं होतं अर्थशास्त्राचा अभ्यास कसा करायचा, कशा 3 स्टेज मधून आपल्याला जायचं अर्थशास्त्राचा अभ्यास करताना. मग हे अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी 3 स्टेज मी सांगितले होते. किंवा आज घेतलं काय आपण राज्यघटनेचा असेल तर राज्यघटनेचा अभ्यास कसा करायचा याच्यामध्ये आपण 3 स्टेज बघितले. पहिल्यांदा तुम्हाला त्याचा काय पाहिजे अभ्यासक्रम सिलेबस माहित हवा. सिलेबस माहित झाल्यानंतर दुसरी स्टेज कोणती, पूर्वीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत कमीत कमी 5 वर्ष या तुम्हाला तुमच्या जवळ असायला हवीत. आणि तिसरी स्टेज आहे म्हणजे ते कोणतंही एक बुक तुम्हाला काय करायचंय रेफर करायचंय. आणखी मी सांगितलं कोणतेही हा शब्द लिहिलेला आहे मी. हा शब्द का लिहिलेला आहे तर आपल्याला लायब्ररी बनवायची नाही आपल्या रूम मध्ये किंवा आपल्या तुम्ही जिथे अभ्यास करता तिथे तुम्हाला लायब्ररी बनवायची नाही किंवा तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये पीएचडी करायची नाही. तुम्ही कोणतंही एक बुक घेतलं ते तुम्ही 10 वेळा वाचा काही प्रॉब्लेम नाही, पण तेच पुस्तक वाचा. कारण कसं असतं तेच पुस्तक असतं फक्त प्रत्येक जो ऑथर असतो त्याचे विचार वेगवेगळे असतात. म्हणजे त्याच्या पद्धतीने त्याने लिहिलेलं असतं, वेगळं काय नसतं. घटना काय बदललेली नसते, घटना तीच असते, सगळं तीच असतं. फक्त प्रत्येकाचा लिहिण्याचा रायटिंगचा व्ह्यू कसा असतो वेगवेगळा असतो. प्रत्येक जण त्याच्या म्हणजे लँग्वेजमध्ये तो पुस्तक लिहित असतो. म्हणजे कोणतंही वापरायचं आपलं जास्त काही नाही. तर शेवटी
हे आपण बघितलेलं होतं राज्यसेवेविषयी. आता राज्यसेवा पूर्व परीक्षेविषयी किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षेविषयी आपण हे सर्व एकदम डिटेलमध्ये आपण काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे. हे राज्यसेवा बघितल्यानंतर आपल्याला वळायचंय ते म्हणजे कुठं कंबाईनचा अभ्यास. आजच्या लेक्चरमध्ये कंबाईनचं पूर्ण काय होणार नाही, जेवढं पॉसिबल होईल तेवढं आपण काय करू, कंबाईन विषयी बी काय करू, पाहण्याचा प्रयत्न करू. जे राहिलेलं आहे ते नंतर पुढच्या लेक्चरमध्ये, जरी इकॉनॉमिक्सचं असलं तर त्या लेक्चरमध्ये मी थोडक्यात ते काय करेल, कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करेल. महाराष्ट्र दुय्यम सेवा. राज्यसेवेविषयी कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता बरं का. राज्यसेवेविषयी मी आता थोड्या चॅट बॉक्स काय करतो, ऑन करतो, आणि राज्यसेवेविषयी कुणाला काही डाऊट असेल तर ते विचारू शकता तुम्ही. मी तुमच्या क्वेश्चनची आन्सर करेल. माझा व्हॉट्सअप नंबर 8 डिजिट आहे, असा आहे का? अच्छा अच्छा, पुढचे 2 डिजिट टाकायचे राहिलेले आहेत. ठीक आहे, मी ते अपडेट करेल. पुढचे 2 डिजिट अपडेट करेल, मी नंतर करेल. 77099. फक्त काही कामाव्यतिरिक्त हे करू नका. मी नंबर टाकतो, तुम्हाला डायल करतो. 77099765119. फक्त काही कारणाव्यतिरिक्तच हे करा, फक्त व्हॉट्सअप करा. तुमचं म्हणजे जेन्युइन प्रॉब्लेम असेल तरच, बाकी इतर याच्या व्यतिरिक्त. नंतर चोरमोले आणि शिंदे देसले मधील कोणती बुक बेस्ट आहे? ऍक्च्युली दोन्ही बुक बेस्ट आहेत. तुम्हाला जे बेस्ट म्हणजे तुम्हाला जे अवेलेबल होईल ना, ते तुम्ही काय करू शकता, वापरू शकता. चोरमोले असेल किंवा शिंदे असेल. मानसी पाटील म्हणतात चोरमोले आणि शिंदे मधील कोणती बुक बेस्ट आहे, तर तुम्ही कोणतंही वापरू शकता, दोन्हीपैकी एक कोणतंही. आणखी कोणाचा काय डाऊट आहे? सर तुम्ही युपीएससी बद्दल पण सांगाल का? अच्छा अच्छा, ठीक आहे. मी जसं जसं बोलत जाईल तसं युपीएससी बद्दल मी थोडक्यामध्ये मी सांगत जाईल, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. कोमल व्यापारी म्हणतात, म्हणजे युपीएससी विषयी मी थोडक्यात सांगत जाईल. आता फक्त जे राज्यसेवेविषयी बोला थोडक्यात, आपण शेवटी नंतर बोलू, कारण कंबाईनचं थोडंसं आपल्याला घ्यायचंय. राज्यसेवेविषयी कुणाला काही डाऊट असेल तर थोडक्यात सांगा, विचारा. अच्छा, कुणाला काही डाऊट दिसत नाही, शेवटी तुम्हाला तरी बोलण्यासाठी चान्स, म्हणजे याच्यासाठी तुमच्या क्वेश्चनसाठी चान्स दिला जाईल. ठीक आहे, मग आपण कंबाईन कडे वळू थोडक्यात. आता कंबाईनची ज्यावेळेस तयारी करायची तुम्हाला, कंबाईन मध्ये पहा, महाराष्ट्र दुय्यम. 1 मिनिट.
ठीक आहे, आपण इथूनच हे करू. अनोटेशनचा प्रॉब्लेम येतो थोडासा. हा, महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब कंबाईन विषय, एक मिनिट. महाराष्ट्र दुय्यम सेवा, हा, कंबाईन मध्ये बघा 3 प्रकारे एक्झाम डिवाइड झालेली असते. 3 एक्झाम घेतले जातात. महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब पत्रक काय म्हटलेलं आहे, पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र सब ऑर्डिनेट सर्व्हिस ग्रुप बी नॉन गॅजेटेड प्री आणि मेन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. आता इथं कसं कंबाईन मध्ये जे आहे ते 3 एक्झाम कंबाईन केलेले आहेत. कोणकोणत्या 3 एक्झाम कंबाईन केलेले आहेत बघा. सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब, पहिली जी आहे ती कोणती, असिस्टंट सेक्शन ऑफिसर ग्रुप बी, सहाय्यक कक्ष अधिकारी ग्रुप बी आहे. नंतर दुसरी आहे ती म्हणजे राज्य कर निरीक्षक गट ब. राज्य कर निरीक्षक गट ब ही कशी मुख्य म्हणजे एक प्रकारे मुख्य परीक्षेमध्ये. आता कंबाईन मध्ये बघा कसं, जी पूर्व परीक्षा असते, पूर्व परीक्षा आहे 3 पोस्टची. कोणती, पोलीस उपनिरीक्षक असेल म्हणजे जे पीएसआय ची आपण कॉमनली एक्झाम होतो पीएसआय, दुसरी आहे ती एसटीआय ची एक्झाम आहे राज्य कर निरीक्षक, आणि तिसरी आहे सहाय्यक कक्ष अधिकारी असिस्टंट सेक्शन ऑफिसर. या 3 एक्झाम जे आहेत ते संयुक्त परीक्षेमध्ये कंडक्ट केले जातात. ह्यांची जी पूर्व परीक्षा जी असते, ही पूर्व परीक्षा ही एकंदरीत कशा प्रकारे असते, तिन्ही जी एक्झाम आहेत या तिन्हीची पूर्व परीक्षा ही एकच असते. म्हणजे तिन्हीची पूर्व परीक्षा एकंदरीत एकत्रच कंडक्ट केली जाते, आणि जी मेन आहे ती कशी आहे, डिवाइड केलेली आहे. त्यांची मेन ही वेगवेगळी घेतली जाते त्यांची, फक्त पूर्व परीक्षा कशी असते त्यांची एकच असते, तिन्हीची तिथं एकत्रच घेतली जाते. मग महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये ह्याच्याविषयी तुम्हाला काय पाहिजे असेल तर हे आपल्या वेबसाईटवरच मिळेल. कोणत्या, www.mpc.gov.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला ह्या महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षेविषयी तुम्हाला माहिती मिळेल. परीक्षेचे 2 टप्पे असतात बघा ह्या परीक्षेमध्ये. पहिलं जे असतं संयुक्त पूर्व परीक्षा. या तिन्ही ज्या पोस्ट आहेत, कोणती पीएसआय, एसटीआय असेल किंवा एएसओ असेल, या तिन्हीसाठी संयुक्त पूर्व परीक्षा ही कॉमनली घेतली जाते. आणि ही जी संयुक्त पूर्व परीक्षा आहे ही 100 गुणांची असते. आणि मुख्य परीक्षा जी आहे, संयुक्त मुख्य परीक्षा एकंदरीत किती, 400 गुणांची असते. त्याच्यामध्ये पेपर 1 आहे तो संयुक्त असतो म्हणजे पहिला, आणि पेपर 2 हा जो आहे तो कसा असतो, स्वतंत्र असतो. समजून घेऊ आपण पुढे, नंतर थोडक्यात पाहू याच्यामध्ये. आता महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा कशा प्रकारची असते बघा, थोडक्यात सांगेल, नंतर डिटेलमध्ये तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये घेईल मी ह्याच्यामध्ये कंबाईन विषयी. प्रश्नपत्रिकेची संख्या 1 असते बघा पूर्व परीक्षेला. जी पूर्व परीक्षा आहे संयुक्त पूर्व परीक्षा, ह्याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेची संख्या 1 असते. महाराष्ट्र सब ऑर्डिनेट सर्व्हिसेस, एक मिनिट वेट करा. प्रश्नपत्रिकेची जी संख्या आहे ह्याच्यामध्ये किती, एकच प्रश्नपत्रिका असते, आणि ह्याच्यामध्ये 100 प्रश्न संख्या असतात, आणि एकूण गुण किती असतात, 100. म्हणजे 100 क्वेश्चन, आणि मार्क्स किती आहेत तुमचे, 100 मार्क्स. 100 मार्क्सला किती, 100 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. दर्जा जो असतो तो हा पदवीचा दर्जा असतो, म्हणजे पदवीच्या लेवलचे कसे असतात क्वेश्चन असतात ते पूर्व परीक्षेला. मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यममध्ये, आतापर्यंत जेवढं मी सांगितलं क्वेश्चन पेपर, हे सगळं मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यममध्ये क्वेश्चन पेपर तुम्हाला अवेलेबल होतील. प्रश्नपत्रिका परीक्षेचा कालावधी हा किती असतो, याचा पूर्व परीक्षेचा 1 तास असतो, आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसं असतं, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे बहुपर्यायी क्वेश्चन असतात. म्हणजे एक प्रकारे, म्हणजे प्रत्येक प्रश्न पूर्व परीक्षेमध्ये संयुक्त परीक्षेमध्ये 100 मार्कची परीक्षा असते, पेपर असतो, एकच पेपर असतो, आणि किती गुण असतात तुम्हाला, एकंदरीत 100 गुणांची ही काय असते, पूर्व परीक्षा असते. ह्याच्यामध्ये अभ्यासक्रम, चालू घडामोडी वगैरे मी थोडक्यात फक्त वरचीवर आढावा करून देतो, नंतर पुढच्या लेक्चरला हे डिटेलमध्ये आपण घेऊ. सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब वगैरे याची मुख्य परीक्षा असते, म्हणजे त्याच्याविषयी आपल्याला काय सांगितलेलं आहे, म्हणजे त्याचा बी मेनचा सिलेबस वगैरे दिलेला आहे. आता सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब आहे, त्याच्यामध्ये बी 2 पेपर असतात. पहिला असतो तो म्हणजे पहिला पेपर असतो, त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी आणि सामान्य अध्ययन असतं. 100 मार्कला असतात, 60 मार्क प्लस 40 मार्क, अशा प्रकारे 1 तासाचा कालावधी असतो. परत सामान्य अध्ययन पेपर 2 असतो, त्याच्यामध्ये सामान्य समता चाचणी, पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान वगैरे याच्यासाठी हा 200 मार्कचा असतो. प्रश्न संख्या किती, 100 असतात. असे 2 पेपर असतात. कशासाठी हे सांगितलेलं आहे मी, सहाय्यक कक्ष अधिकारी एएसओ साठी. एएसओ साठी असे 2 पेपर असतात. आणि नंतर मग सहाय्यक राज्य कर निरीक्षक गट ब, राज्य कर निरीक्षक गट ब साठी ह्याची जी मुख्य परीक्षा, किंवा त्यालाच काय म्हणलं जातं आपण कॉमनली काय म्हणतो, एसटीआय म्हणतो, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर. सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर साठी पाहायचं म्हणलं तर
तिथं बी 2 पेपर असतात बघा, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. पेपर फर्स्ट मध्ये काय आहे, मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान असं तिन्ही, म्हणजे जो संयुक्त पेपर असतो तिन्ही बी एक्झाम साठी सेमच आहे. 1 तास वेळ असतो. मराठीचे 100 गुणांचे असतात प्रश्न, 50 असतात, प्रत्येक गुण किती असतात, 2 मार्क असतात, म्हणजे 50 प्रश्न 100 गुणांसाठी असतात. इंग्रजीसाठी पाहिलं तर काय प्रश्न संख्या 30 आहे, एकूण गुण किती 60 गुणांना असतात. आणि सामान्य ज्ञान मध्ये बघितलं तर 20 क्वेश्चन असतात आणि एकूण गुण किती असतात, 40 गुणांसाठी 20 क्वेश्चन असतात. नंतर सामान्य समता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी जे आवश्यक ज्ञान आहे असा एक विषय म्हणजे दुसरा पेपर असतो. त्याच्यामध्ये 100 प्रश्नपत्रिका प्रश्न असतात आणि 200 गुणांचा पेपर असतो. म्हणजे तिथं बी 2 पेपर असतात. आणि तिसरा जो आहे तो म्हणजे कोणता, आपला पोलीस उपनिरीक्षक, पीएसआय. पीएसआयच्या बाबतीत थोडंसं वेगळं आहे. पीएसआयच्या बाबतीत पूर्व परीक्षा बे, मुख्य परीक्षा बे. पूर्व परीक्षेचे 100 मार्कची मी सांगितलेले 100 प्रश्न असतात, 100 मार्कची पेपर असतो, 1 तास वेळ असतो, ही 100 मार्कची बी. नंतर मुख्य परीक्षा जे आहे पीएसआयच्या बाबतीत म्हटलं तर मुख्य परीक्षा जी असते ती एकंदरीत किती पूर्व पीएसआयला असते, 400 गुणांसाठी काय असते, ही मुख्य परीक्षा असते. ह्या मुख्य परीक्षेमध्ये जर पाहिलं तर काय, पेपर 1 जो असतो तो 200 गुणांचा असतो. पेपर 2 बी काय आहे, 200 गुणांसाठी हा पेपर 2 बी मुख्य परीक्षेला आहे. पेपर 1 मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, आणि पेपर 2 मध्ये सामान्य संता आणि पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान वगैरे. सिलेबस आपण नंतर डिटेलमध्ये घेऊ, याच्याविषयी काय सिलेबस मध्ये वगैरे आहे. आणि मुख्य परीक्षा झाल्यानंतर पीएसआय ला फिजिकल असतं तुमचं. बघा, पूर्व परीक्षा क्वालिफाय झाल्यानंतर मुख्य परीक्षा द्यावी लागते पीएसआय साठी. मुख्य परीक्षा दिल्यानंतर पीएसआय साठी काय असतं, नंतर फिजिकल असतं. आणि फिजिकल झाल्यानंतर फिजिकल नंतर शेवटची स्टेज असते ती म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू असतो पीएसआयचा. 40 मार्कची तुमची मुलाखत काय केली जाते, घेतली जाते. अशा प्रकारे पीएसआयचं स्ट्रक्चर आहे. एएसओ साठी जर पहिलं बघितलं, एएसओ आणि एसटीए साठी, तर 2च एक्झाम, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, फायनल सिलेक्शन. मुख्य परीक्षेला क्वालिफाय झाला तुमचं डायरेक्ट सिलेक्शन. इंटरव्ह्यू नाही, फिजिकल नाही, त्याचं काही टेन्शन नाही. फक्त पीएसआय साठी फक्त 4 स्टेज मधून तुम्हाला जावं लागतं. पहिली स्टेज कोणती, पूर्व परीक्षा. दुसरी स्टेज कोणती, मुख्य परीक्षा. आणि तिसरी स्टेज कोणती, तर फिजिकल. आणि चौथी स्टेज कोणती, तुमचा इंटरव्ह्यू असतो. आणि नंतर तुमचं काय होतं, फायनली हे केलं जातं, सिलेक्शन वगैरे केलं जातं. अशा 4 स्टेज मधून पीएसआय ला. बघूया आपण हे नंतर पुढच्या लेक्चरला. नंतर त्याच्यामध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास कशा प्रकारे करायचा, ह्याच्या कंबाईन साठी वगैरे आहे, आपल्या पीपीटी बनवलेले आहेत. राज्यघटनेचा कंबाईन साठी कशा प्रकारे अभ्यास वगैरे करायचा. आणि नंतर आपला काय करू, ऍक्च्युअल जो सिलेबस आहे आपला, जो ऍक्च्युअल म्हणजे जो अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रमाला काय करू, इकॉनॉमिक्सची मी सर्व पहिल्यांदा काय करेल, सुरुवात करेल. आणि मग इकॉनॉमिक्सला ऍक्च्युअली काय करू, आपण सुरुवात करण्याचा प्रयत्न करू किंवा सुरुवात करू. हे जे आहे ते कंबाईनचं आहे, ते मी नंतर पुढच्या लेक्चरला नंतर रिपीट करेलच, तुम्हाला डिटेलमध्ये हे घेण्याचा प्रयत्न करेल. बघू आता, तुमचा जर काय प्रॉब्लेम असतील जेन्युइन, म्हणजे जे काय असतील ते चॅट बॉक्स मध्ये टाकण्याचा प्रयत्न करा, काय असतील ते. लेक्चरच्या पीडीएफ फाईल व्हॉट्सअप ग्रुपवर मिळतील काही, बघू, एक ट्राय करेल मी लेक्चरच्या पीडीएफ फाईल. नाही तर ऍक्च्युअली लेक्चरची जी लिंक आहे ना, ते तुम्हाला मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल. जर लेक्चरची लिंक सरांसंग वगैरे बोलून, कारण ती लेक्चरची लिंक तुम्हाला मी आता रेकॉर्डिंग केलेलं आहे लेक्चर, तुम्हाला ते लेक्चरच तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाईल. मग त्याच्यातून तुम्ही नोट्स वगैरे काढू शकता. आणखी कोणाचा काय प्रॉब्लेम असेल तर करा, टाका. कुणाचाच काय प्रॉब्लेम नाही काय. अजय देसलेने तेवढा विचारला, लेक्चरचे पीडीएफ व्हॉट्सअप ग्रुपवर मिळतील काय. विचारा चॅटमध्ये. लेक्चरच्या वेळ बदलण्यासंदर्भात चर्चा झाली काय. किती वेळ, तुमची वेळ किती हवी आहे तुम्हाला शिरक, किती वेळ तुम्हाला सुटेबल राहील, कोणती ती कोणती. आपल्या बरोबर बरेच जण डिस्कनेक्ट झाले. तुमचं जे नेटवर्क आहे ना, ते थोडंसं स्ट्रॉंग असल्या बरं का, तुम्ही आपोआप डिस्कनेक्ट जाताय. आणि नंतर डिस्कनेक्ट झाला तर तुम्हाला परत जॉईन करता येत नाही. 3:30 नंतर ठीक आहे, बघू आपण. जर 3:30 नंतर तसं मी नियोजन करता येईल, बघू आपण, ते ठरवू नंतर 3:30 नंतर घ्यायचं का नाही. पण सध्याला तर हेच शेड्यूल राहील. नंतर सरांसंग वगैरे बोलून मी तुमचं सांगेल, मग 3:30 नंतर घ्यायचं, कधी घ्यायचं ते. पण सध्याला तर हीच वेळ राहील सफिशियंट. वर्क फ्रॉम होम सुरू आहे, ओके. मूर्ती कुंभार म्हणतात की एमपीएससी आणि कंबाईन दोन्ही देता येते का. हे बघा,
एमपीएससीचा जो अभ्यासक्रम आहे आणि कंबाईनचा अभ्यासक्रम आहे हा जवळजवळ सेमच आहे, असं काही वेगळं काही नाही. थोडासा बदल असेल, नाहीतर जवळजवळ हा जो आहे नाही एमपीएससी आणि कंबाईनचा अभ्यासक्रम जो सिलेबस आहे जवळजवळ सेमच आहे. तुम्हाला दोन्ही बी तुम्ही काय करू शकता, देऊ शकता एकाच वेळेस, तसं काही नाही. थोडाफार प्रमाणात बदल आहे, कंबाईनला थोडंसं कमी आहे सिलेबस वगैरे, एमपीएससीला थोडासा जास्त आहे, तुम्हाला जास्त स्टडी करावा लागेल, कंबाईनला थोडा कमी करावा लागेल. ओके, 10:30 राहील, तसं काही चेंज होणार नाही, 10:30 ओके आहे सर. ठीक आहे ठीक आहे. सानिया वगैरे म्हणतात, सतीश वारके म्हणतात 10:30 ओके आहे सर. ओके ठीक आहे. हा युपीएससीचा सिलेबस जो आहे तो एमपीएससी गत जवळजवळ आहे. फक्त युपीएससी मध्ये कसं आहे, तर युपीएससीचा जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी युपीएससीची जी प्री आहे ती 400 मार्कचीच राहील, आणि त्याच्यामध्ये फक्त जो पेपर सेकंड आहे तो क्वालिफाय असतो तुम्हाला, म्हणजे त्याच्यामध्ये 33% मार्क, म्हणजे किती पाडावे लागतील तुम्हाला, 67 मार्क तुम्हाला तिथं पाडावे लागतात 200 पैकी, आणि तो फक्त क्वालिफाय राहतो. ते कट ऑफ मध्ये तुमचा विचार केला जात नाही युपीएससीचा जो पेपर आहे त्याचा. फक्त त्याच्यामध्ये कसं युपीएससी मध्ये काय केलं जातं, फक्त कन्सिडर केलं जातं, तर पेपर फर्स्टचा जो आहे, पेपर फर्स्ट जो असतो तो 200 मार्कचा असतो, 100 प्रश्न असतात त्याच्यामध्ये बी, आणि त्याच्यावरूनच फक्त कट ऑफ लावला जातो. पण पेपर सेकंड मध्ये तुम्हाला क्वालिफाय असणं बंधनकारक राहतं, म्हणजे 67 मार्क पाडणं बंधनकारक राहतं. जर तिथे तेवढी पडली नाहीत तर तुम्हाला ते, म्हणजे पेपर सेकंड मध्ये फर्स्ट मध्ये जरी तुम्ही कट ऑफ मध्ये बसला तरी तुम्हाला ते घेतलं जात नाही पुढे मुख्य परीक्षा. आणखी काय कुणाचं? फक्त एक आणखी तुमच्यासाठी एक सांगायचं झालं, तर तुम्ही ज्यावेळेस ऍड जॉईन होता ना, म्हणजे आता उद्या दुसरे सर असतील लेक्चरसाठी, तुम्ही ज्यावेळेस जॉईन होता ना त्यावेळेस कसं तुमचं नेटवर्क जे आहे ते थोडंसं स्ट्रॉंग असू नये, किंवा नेट जे आहे ते तुमचं थोडंसं स्ट्रॉंग असू नये, कारण तुम्ही आपोआप जर डिस्कनेक्ट झाला तर पुन्हा तुम्हाला कनेक्ट होण्यासाठी प्रॉब्लेम येईल, म्हणजे कसं तुम्हाला कनेक्ट होता येणार नाही. आणि माझा एक टेलिग्राम चॅनल आहे, तिथं मी लिंक वाटलं तर शेअर करेल तुम्हाला, जर त्यांना लेक्चर म्हणजे पाहता आलं नाही त्यांच्यासाठी. सुरुवातीला मी दाखवलेलं आहे, तिथे तुम्ही सबस्क्राईब करून तिथे मी लिंक वगैरे शेअर करण्याचा प्रयत्न करेल, किंवा सरांसंग वगैरे बोलून घेईल मी नंतर, मग तुमच्या संग किंवा त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा तिथं, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा तिथं लिंक शेअर केली जाईल तुम्हाला, म्हणजे तिथं त्याच्या पद्धतीनं व्यवस्था केली जाईल तुमची. हे लेक्चर आहे, तुम्हाला नंतर पाहता येईल, त्याचं काय तेवढं टेन्शन घेऊ नका. कोरोनाच्या सद्यस्थितीत लॉकडाऊन बंद, कोण म्हणते, शिरकर म्हणतात कोरोनाच्या सद्यस्थितीत लॉकडाऊन बंद सुरू आहे, वर्तमान काळापत्रातील संपादकीय पाने उपलब्ध होऊ शकेल काय, थेट वेळ वाचेल. सध्या तर तसं वर्तमानपत्रातील पाने उपलब्ध होऊ नाही शकणार, पण तुम्हाला काही ठिकाणी म्हणजे असं ऑनलाईन तुम्हाला काही मिळू शकतं, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन इन्फॉर्मेशन वगैरे त्याच्या संदर्भात, न्यूजच्या संदर्भात मिळू शकते तसे. म्हणजे द हिंदू असेल तर द हिंदूचं म्हणजे पेज वगैरे असतं, तिथं तुम्ही पाहू शकता, म्हणजे जसं पॉसिबल होईल असं. न्यूजपेपर रिडिंग बद्दल कोण, रेश्मा वगैरे म्हणतात, न्यूजपेपर रिडिंग बद्दल सांगा का सर. न्यूजपेपर रिडिंग जे आहे ना, न्यूजपेपर रिडिंग बघा, आता तुम्ही एमपीएससी आणि कंबाईन आणि कोणती एक्झाम प्रिपरेशन करताय, कंबाईन आणि राज्यसेवेची तयारी करताय, मग ज्यावेळेस कंबाईन आणि राज्यसेवेची प्रिपरेशन करताय बघा, न्यूजपेपर करंट अफेअर हा विषय असा आहे की तुम्हाला कोणताही एक, किती जेवढं करेल तेवढं कमीच पडतं, परंतु तुम्हाला काय करायचं, कोणताही एक न्यूजपेपर फॉलो करायचा आहे. काही काही विद्यार्थ्यांना काही सवय असते, थोडा वेळ काय वाचणार, लोकसत्ता वाचणार, थोडा वेळ सकाळ वाचणार, परत महाराष्ट्र टाइम्स वाचणार, म्हणजे सगळंच न्यूजपेपर वाचत बसायचं, कारण काय काय अकॅडमी वगैरे असतील तिथं कसं सगळं न्यूजपेपर अवेलेबल राहतात, ते सगळंच न्यूजपेपर, ह्याच्यामध्ये आपल्याला वेळ घालवायचा नाही. काय करायचं, बेस्ट ऑप्शन एकच न्यूजपेपर शेवटपर्यंत, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत फॉलो करायचा. कोणताही एक न्यूजपेपर घ्या, कोणताही असो, मग तो एकच न्यूजपेपर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत फॉलो करायचा, बाकी जास्त न्यूजपेपर वाचायचं नाही. आणि ज्यावेळेस न्यूजपेपर वाचताना त्यावेळेस काय करायचं, जे महत्वाचे पॉईंट आहेत, आता हे न्यूजपेपर तुम्ही वाचता करंट अफेअर, हे तुम्ही लगेच, आता तुम्ही सध्याला बेसिक आहे, फक्त तुम्ही वरचीवर नंतर नजर घालवत चालवा, लगेच लगेच तुम्ही नोट्स काढायचा प्रयत्न करू नका न्यूजपेपरवर, तुम्हाला तेवढं पॉसिबल बी होणार नाही नोट्स काढणं. तुम्ही अख्खा तो न्यूजपेपर वरली न्यूज आहे ती सगळीच लिहून काढता, कारण जे बेसिक मुलं आहेत ना, ज्यांची सुरुवात झाली, त्यांनी पहिल्यांदा काय करायचं, जे स्टॅटिक पार्ट आहे तो कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा. स्टॅटिक म्हणजे कोणता, आपला जो हे पार्ट आपण बघणार आहे बुक मधला असेल वगैरे, किंवा क्वेश्चन पेपर असतील, हे तुम्ही पहिल्यांदा अभ्यास करायचा प्रयत्न करा. आणि न्यूजपेपर फक्त जस्ट वरचीवर वाचत चला, त्याच्या लगेच तुम्ही नोट्स काढायला सुरुवात करू नका. परंतु ज्यांचा अभ्यास झालेला आहे ऑलरेडी, अशांनी काय करा की न्यूजपेपर वाचता वेळी त्याच्या नोट्स सुद्धा कशा काढता येतील,
कारण त्याचा बी थोडासा प्रयत्न करा. नोट्स वगैरे म्हणजे शॉर्ट मध्ये काढायचे, ज्यादा काही करायचं नाही. आजची डेट किती आहे बाबा, मग पॉलिटीची न्यूज कोणती आहे का, मग असं एक पीडीएफच बनवा. आपली एक हीच बनवायची फाईल. पॉलिटीच्या न्यूज असेल तर ते एका साईडला, इकॉनॉमीचे असेल तर ते एका साईडला. हे असं म्हणजे एक 2-4 फाईलच बनवून ठेवायच्या प्रत्येक सब्जेक्टसाठी. मग नवीन काही न्यूज आहे का बाबा इकॉनॉमीच्या संदर्भात, इकॉनॉमीच्या संदर्भात काही नवीन न्यूज आली असेल तर ती मग ते एका पेजवर घ्यायची, ती मग पॉलिटीच्या फाईलमध्ये ही करून टाकायची, लिहून टाकायची, तिथं लगेच जोडून द्यायची. याच्या इकॉनॉमीच्या संदर्भात असेल शॉर्ट मध्ये लिहायची, जास्त त्याच्यामध्ये विस्तृत लिहित बसायचं नाही. एक नोट्स टाईप. ऑनलाईन हो, ऑनलाईन वर्तमानपत्र आहेतच, पण ग्रुपवर मिळालं किंवा आपल्याला आपल्यातच आपण सकाळी शेअर केलं तर सर्वांचाच वेळ वाचेल. प्रत्येकाने वर्तमानपत्र विकत घेण्यापेक्षा किंवा अनेक चाळत बसण्यापेक्षा ग्रुपवर तसं शेअर करता येणार नाही, कारण कसं त्यांचं कॉपीराईट वगैरे असतात ना, तसं त्याच्यामुळे आपल्याला शेअर वगैरे करता येणार नाही कुठलं वर्तमानपत्र वगैरे. कारण तसं वर्तमानपत्र ऑनलाईन तुम्हाला हेच करून घ्यावं लागेल, कॉपीराईटचा वगैरे प्रॉब्लेम येतो तसा. स्टेट बोर्ड नोट्स कशा काढायच्या, स्टेट बोर्डच्या नोट्स कशा काढायच्या, ओके. आता बेस्ट म्हणजे स्टेट बोर्ड हा, बरोबर आहे, तुम्ही बेसिक आहे. स्टेट बोर्डचा अभ्यास कशा प्रकारे करायचा. आता स्टेट बोर्डचा ज्यावेळेस तुम्ही स्वॅप 5828 म्हणतात का ठीक आहे. स्टेट बोर्डचं ज्यावेळेस तुम्ही नोट्स काढत असताना, स्टेट बोर्डचे नोट्स काढता वेळेस लगेच नोट्स काढू नका. पहिल्यांदा तुम्हाला नोट्स काढायच्या आधी कोणत्याही सब्जेक्टचे नोट्स जोपर्यंत तुमच्या कमीत कमी 3 रिडिंग पडत नाही तोपर्यंत कोणत्याही विषयाची नोट्स काढायची नाही. नाहीतर तुम्ही संपूर्ण ते लिहून काढताल. जर रिडिंग पडल्या नाहीत ना तुमच्या कमीत कमी 3, तुम्हाला ते सगळंच नवीन दिसणार असतं, तुम्ही अख्खं संपूर्ण पुस्तकच उतरून काढताल. कमीत कमी किती, 3 रिडिंग. 3 रिडिंग नंतर चौथ्या रिडिंगला तुमच्या शॉर्ट नोट्स. नोट्स कशासाठी असतात, नोट्सचा उद्देश एकच असतो, तो म्हणजे काय, तर तुमचा कमी वेळात काय व्हायचा, जास्त अभ्यास, म्हणजे रिव्हिजन फास्ट व्हावा, हा उद्देश मेन. रिव्हिजन तुम्ही जर पूर्ण पुस्तक लिहून काढलं तर रिव्हिजन होऊ शकेल का तुमची, नाही होऊ शकणार. मग त्याच्यासाठी काय करा, कमीत कमी 2-3 रिडिंग करा आधी, आणि मग 2-3 रिडिंग नंतर तुम्ही काय करा, नोट्स काढायचा प्रयत्न करा. तोपर्यंत नोटच्या भानगडीत पडू नका, लगेच लगेच तरी पडू नका. कारण ज्या वेळेस तुमच्या 3 रिडिंग होतील, 2-3 रिडिंग स्टेट बोर्डला, त्यावेळेस मग तुम्ही हळूहळू नोट्सचा विचार करा. एनसीआरटीच्या नोट्स काढाय सेम मेथड तीच एनसीआरटीच्या नोट्स काढण्याची सुद्धा. एनसीआरटीच्या नोट्स धोरकाडे किंवा दीप्ती प्रकाश म्हणतात की एनसीआरटीच्या नोट्स कशा काढायच्या. आता एनसीआरटीच्या नोट्स काढता वेळेस बी सेम मेथड आता जी सांगितली ना मी, काय करा, एनसीआरटी पहिल्यांदा वाचा. एनसीआरटी वाचल्यानंतर काय करा, त्याच्या बी नोट्स काय करा थोड्या प्रमाणात, काय असं म्हणजे तुम्ही एकदा वाचली एनसीआरटी, एनसीआरटी घेतली कोणती बी एक घेतली, सपोज जिओग्राफीची एनसीआरटी घेतली, तर जिओग्राफीच्या एनसीआरटीचा तुम्ही संपूर्ण ती वाचली, म्हणजे 5वी 6वी 7वी 8वी 12वी पर्यंत वाचत चला. फास्ट रिडिंग करायची, थोडंसं आपलं स्पीड वाढवायचं, कारण आपल्याला म्हणजे ही क्रॅक करायची, एक्झाम क्रॅक करायची. मग परत 2-3 रिडिंग टाकायच्या. 3 रिडिंग झाल्यानंतर प्रत्येक म्हणजे एनसीआरटीला 3 रिडिंग झाल्यानंतर मग चौथ्या रिडिंगला काय करायचं, आपल्याला नोटच्या नादी लागायचे. तोपर्यंत नोटच्या नादी लागायचं नाही, आणि जेवढ्या फास्ट होतील तेवढ्या रिडिंग, तुमच्याजवळ टाइम कमी, आपला वेळ वाया घालवायचा नाही, जास्तीत जास्त जेवढ्या रिडिंग करता येतील तेवढ्या करत राहण्याचा प्रयत्न करायचा. आणि नंतर हळूवारपणे काय करायचे, नोट्स काढायचे. जसं तुम्हाला म्हणजे वाटतंय, जेवढं पॉईंट तुमच्या लक्षात राहत नाहीत ना तेवढ्याच्याच नोट्स काढायचे, ज्यादा बी नोट्स काढत बसायचं नाही. ओके. कोमल व्यापारी म्हणतात, www.mpsc.gov.in या वेबसाईटवर फक्त एमपीएससी रिलेटेड इन्फॉर्मेशन मिळेल, पण जर युपीएससी रिलेटेड पाहिजे असेल तर मग काय करायचं, www.upsc.gov.in वर जायचं. एमपीएससीच्या ऐवजी युपीएससी करा तिथं, आणि डायरेक्ट तिथं www.upsc.gov.in वर तुम्हाला इन्फॉर्मेशन ती मिळेल. मनसी पाटीलने आन्सर दिला त्यांचं. ओके, ठीक आहे. आदिती म्हणतात, किती मंथचा कोर्स आहे. आता जसं जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत आपलं घेतलं जाईल, नंतर जे आहे ते लाईव्ह लेक्चर आपल्या संस्थेमध्ये जिजाऊमध्ये काय केले जातील, अरेंज केले जातील. आणखी कुणाचं आणखी कुणाचं क्वेश्चन असेल तर विचारा, आपल्याजवळ आहे अजून टायमिंग भरपूर. सर तुमचा व्हॉट्सअप नंबर भेटेल का, आता टाकला होता ना व्हॉट्सअप नंबर मी तुमच्याजवळ, 770. फक्त कामाव्यतिरिक्त काही म्हणजे व्हॉट्सअपवर मेसेज टाकायचे नाहीत, पहिलेच सगळ्यांना सांगितलेलं बरं. फक्त तुमचा जर काय प्रॉब्लेम असेल किंवा क्वेश्चन, तुम्हाला एखादा प्रश्न असेल तर तोच फक्त तुम्ही काय करा, व्हॉट्सअपवर टाका. नंतर दुसऱ्या लेक्चरला मी तुमचा तो क्वेश्चन बी सॉल्व्ह करेल. हाय वगैरे काय ते बी टाकत बसू नका ज्यादा, फक्त क्वेश्चन असेल तर डायरेक्ट तुम्ही हे करा.
एक आणखी बरं का, तुम्ही जर डिस्कनेक्ट, तुमचं नेटवर्क थोडं स्ट्रॉंग असू द्या आणि जे आपलं नेट आहे त्याचं म्हणजे जिथं रेंज येईल ना अशा ठिकाणी बसण्याचा प्रयत्न करा, कारण जेणेकरून तुम्ही डिस्कनेक्ट आपोआप होऊ नये हे त्याची खबरदारी तुम्हाला घ्यावी लागेल. कारण मॅक्झिमम मी 10:40 पर्यंत जेवढे ऍड होतात तेवढे ऍड करण्याचा प्रयत्न करेल. मॅक्झिमम 10:35 पर्यंत समजून चालायचं, कारण 10:40 बी आता कसं थोडासा टाइम वाढवला, पण 10:35 पर्यंतच काय उद्या म्हणजे पुढच्या लेक्चर पासून तुम्हाला ऍड केलं जाईल. 10:35 नंतर थांबू नका म्हणजे जास्त, नंतर तो टाइम थोडा वाढवण्याचा म्हणजे हे केला जाईल, वाढ कमी केला जाईल, 10:30 वर आणला जाईल, 10:35 वर. 10:35 पर्यंत जेवढे जेवढे मॅक्झिमम येतील तेवढ्यांनी तेवढेच ऍड होतील, नंतर ऍड होणार नाहीत. सर क्वेश्चन पेपर डाउनलोड करण्यासाठी कोण कोमल व्यापारी म्हणतात, क्वेश्चन पेपर डाउनलोड करण्यासाठी कोणती वेबसाईट बेस्ट असेल? क्वेश्चन पेपर डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला www.mpsc.gov.in ह्याच वेबसाईटवर जाऊन आपल्याला क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचे. आणि युपीएससी असेल तर युपीएससीचे सुद्धा क्वेश्चन पेपर त्यांच्या वेबसाईटवर त्यांचं अवेलेबल आहेत युपीएससीच्या. मॅथचं काहीच नाही का सर? हाय, मॅथचं घेतील तुम्हाला ते नंतर शिक्षक येतील वगैरे, त्याच्यानंतर तसं त्याच्याप्रमाणे अरेंज होईल ते. आदिती म्हणतात हाऊ मच टाइम इट विल टेक टू कम्प्लीट सिलेबस, बिकॉज विल नीड टाइम टू सेल्फ स्टडी बिफोर एक्झाम. ओके, पण जसं आपली जी ही लेक्चर सिरीज जी आहे ती कधी 2021च्या दृष्टीने चालू आहे. आपल्याला 2021 जी एक्झाम आहे 2021 मध्ये जी होणार आहे, राज्यसेवा असेल कंबाईन असेल, आता जी चालू लेक्चर आहे त्याच्या दृष्टीने नाही. त्याच्यामुळं जसे आपले म्हणजे ही होईल, आपण तर कंटिन्यू ठेवणार आहे, पण जसं कम्प्लीट होईल असं ते मॅक्झिमम कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केला जाईल. बोला आणखी कोणाचा काय प्रॉब्लेम असेल. परत तुम्हाला ज्यादा बोलण्याचा वेळ दिला जाणार नाही, कारण आजच्या दिवस म्हणजे सुरुवात असल्यामुळे तुम्हाला थोडंसं तुमचे जे क्वेश्चन असतील ते डाऊट सॉल्व्ह केले जातील. ज्यानंतर आपले एकदा लेक्चर सुरू झाले की मग आपल्या लेक्चरवरच आपलं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल. तुम्हाला आणखी काय समस्या असतील सुरुवात, कारण सगळे सुरुवात करणारे तयारी करणारेच मुलं आहेत, त्याच्यामुळं असे किती जण आहेत आज, आहेत कसे कोण की ज्यांची पहिल्यापासून तयारी म्हणजे 1 वर्षापासून अभ्यास करतोय किंवा 6 महिन्यापासून अभ्यास करतोय, असं कोण आहे का? असेल तर म्हणजे ओल्ड म्हणून टाका बरं, ओल्ड आहे म्हणून असेल कुणी तर OLD ओल्ड म्हणून हे करा फक्त टाईप करा. ओके, अंकिता, अंकिता तेवढे आहेत का? मानसी पाटील बी आहेत. ज्यादा नाहीत, म्हणजे 2-3 थोडे प्रमाणात आहेत. लेक्चर कसं वाटलं बरं सर्वांना? बरं वाटलं का? जास्त नाही आज काय घेतलं मी. रेटिंग करा एकदा सगळ्यांनी, म्हणजे रेटिंग द्या मला, लेक्चर कसं वाटलं. खरंच नाहीच वाटलं, कसं वाटलं? 2021च्या दृष्टीने लेक्चर सुरू झालेत, मग चालू घडामोडी अंदाजे कधीपासून घ्यावेत? 1 वर्ष आधी चालू घडामोडी जे आहेत ते 1 वर्ष आधीपासून करायचे. 1 वर्ष आधीपासून. Will be finding exam form of 21 in January 20. So syllabus so complete by then. हा, तोपर्यंत सिलेबस तुमचा कम्प्लीट होईल. जोपर्यंत जो एक्झामच्या आधीपर्यंत सर्व सिलेबस कम्प्लीट केला जाईल, त्याचं काही नाही. गुड म्हणतात सर. इकॉनॉमिक्स सब्जेक्टचे बुक 8वी ते 12वी पर्यंतचे अवेलेबल आहेत माझ्याकडे. ओके, तेवढे वाचले तर चालेल, ठीक आहे. कारण इकॉनॉमिक्स 8वीच्या आधी नसेलच. ते जे आहेत ते तुम्ही काय करा, कोमल व्यापारीमध्ये तेवढे वाचा, म्हणजे ते फक्त बघा. आता एनसीआरटी असेल तर थोडीशी 12वीची नाही वाचली तरी चालेल, त्याच्यासाठी डायरेक्ट तुम्ही मग एखादा रमेश सिंग जरी फॉलो केलं तरी चालेल. एनसीआरटी तेवढी 12वीची, पण स्टेट बोर्ड असेल तर तुम्ही वाचू शकता 12वी पर्यंत. सानिया कोतवाल, ठीक आहे. सर्वजण नाहीच म्हणतात. सानिया कोतवाल, स्नेहल कल्पेश शेवकर, भामिनी पाटील, दोरकाडे दीप्ती प्रकाश, तेजस खंदावी, तृप्ती धोडी, परत आणखी मानसी पाटील, अक्षय सातपुते, आरती, परत मग जया धोडी. सर कॅन यू प्लीज सेंड द लिंक बिफोर 10 or 20 minutes? 10-15ला आपली जी लिंक आहे ना, जया धोडी म्हणतात 10-15ला आपली आपण लिंक शेअर करतोच. 10-15ला जे आहे ना, 10-15ला आपण आपली काय करतो, लिंक शेअर करण्याचा प्रयत्न करतो. हँड राईज केला, हँडला लगेच परमिशन नाही आता.
हँड राईज केलेलं थोडंसं थांबा. आज फक्त चॅटिंगवरच थोडंसं सेटिंगचा वगैरे प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे हँडसाठी लगेच परमिशन नाही. तुम्हाला बोलण्यासाठी लगेच परमिशन नाही देऊ, हळूहळू तुम्हाला सुद्धा एक एक जणांना बोलण्याची परमिशन देऊ. इन्फॉर्मेटिव्ह, ओके. आदिती, मनोज, संभाजी, कागे, दीपक ससे, भरपूर जण आपल्याला जॉईन आहेत. लीना जोशी, परत दिलीप जाधव आहेत, परत स्वॅप 5858 आहेत, सतीश वारकुते आहेत, मनोज निमासे हे बी म्हणतात नाहीस, परत कैलास परड, कोमल व्यापारी, अविनाश बेहरे, शिरकर बी म्हणतात. शिरकर काय म्हणतात आणखी, अतिशय व्हॅल्युएबल, कमी वेळात जास्त शिक्षण, ओके थँक्यू. वर्षा साळुंके बी म्हणतात खूप छान. नर्मदा पाटील, ओके. परत आदिती, लेक्चर इज ऑल्सो वेल ऑर्गनाइज, ओके सर. शिरकर, आपल्या देशात ऑनलाईन लेक्चरवर जास्त लक्ष दिलं जातं, तितकी मानसिकता आपली नाही, पण आपल्या सध्याच्या शिकवणीच्या सोप्या पद्धतीमुळे नक्कीच आवड वाढेल ऑनलाईन शिकण्याची, ओके. नसतील आता कोणाला डाऊट, काय आणखी डाऊट कोणाला? सगळ्यांनी सगळ्यांचा रिस्पॉन्स चांगला आला, त्याच्याबद्दल थँक्यू सगळ्यांना. आहेत कुणाला डाऊट वगैरे काय आणखी? नो, ठीक आहे, मग मी हे करू शकतो. नो सर, ओके. उद्या ह्याचं लेक्चर बहुतेक शेड्यूल तुम्हाला टाकलेलं नाही का? शेड्यूल टाकलेलं असेल त्याच्यानुसार पहा ना तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर, किंवा सरांना मेसेज करा तुम्ही, गणेश सरांना. शेड्यूल टाकलं जाईल त्यांनी तुमच्या ह्याच्यावर, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेड्यूल टाकलं जाईल. तिथं मग जिजाऊच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेड्यूल टाकलं जाईल. केलंय ना टाइम टेबल सेंड, ओके ओके ठीक आहे. हिस्ट्री आहे का उद्या? ओके. माझं फक्त आज आणि उद्याच होतं, म्हणजे मी ज्यावेळेस इकॉनॉमीचं लेक्चर असेल त्यावेळेस समजून चालायचं की माझं लेक्चर आहे इकॉनॉमीचं असल्यावर. ज्या दिवशी इकॉनॉमिक्स असेल त्या दिवशी माझं असेल, कारण पॉलिटी मी आता लगेच काय सुरू करणार नाही, फक्त पहिल्यांदा इकॉनॉमिक्स सर्व संपेल आणि नंतर मग मी पॉलिटी सुरू करेल. ठीक आहे, ज्यांच्याकडे टाइम टेबल नसेल त्यांचं ग्रुपवर वगैरे टाकलं जाईल, किंवा मी नंतर ह्याच्यावर करेल, मी टेलिग्रामवर वगैरे सेंड करेल टाइम टेबल. ठीक आहे, मी टेलिग्रामवर वगैरे सेंड करायला सांगेल मी तसं, किंवा ग्रुपवर तुमच्या तिथं ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुपवर जायचे जावं तिथं टाकलं जाईल. जे नसतील ग्रुपला ऍड त्यांना टेलिग्रामवर वगैरे सेंड केलं जाईल. ठीक आहे, मग मी एंड करतो लेक्चर. केलं तर चालेल ना? लेक्चर एंड करतो आता मी.